उपस्थित सर्व मान्यवर, त्यांनी टेन्शन दिलं आहे मला. मी एक सामान्य माणूस आहे आणि माझं गाव बांदा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं शेवटचं गाव, आणि तिथून मग गोवा सुरू होतं. तर मी तुमच्याशी गप्पा करायला आलो आहे. आणि गप्पा म्हणजे मी अगळपगळ बोलेन, भाषण नाही देणार. म्हणजे तो जसा भाषण देतो तशी माझ्याकडे कौशल्य पण नाही. दुसरं असं की जसं वागळे सरांनी इतकी सगळी माहिती दिली तसं माझं वाचन पण नाही. मी एक सामान्य डॉक्टर आहे. खरी गोष्ट आहे की मी प्रॅक्टिस करतो आणि त्यांनी जे सांगितलं ते बाकीचं खरं आहे, पण थोडंसं त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं तो प्रकारे टेन्शन देणारा आहे. कारण हे जगणं किंवा मी हे जे काही करतोय तो माझ्याकडे आला होता, त्याने माझ्याकडे बघितलंय घर, म्हणून त्यांनी ते सगळं सांगितलं. पण हे सहज म्हणून झालं. म्हणजे मी असं म्हणेन की त्याच्यासाठी मला काही वेगळं करावं लागलं असं नाही. कारण माझा जन्मच जिथं झाला, मी जिथं वाढलो त्या भागाविषयी मला आपुलकी असणं आणि त्या भागामध्ये परत जावंसं वाटणं, तिथंच काम करावंसं वाटणं, ही माझी सायकोलॉजिकल नीड होती. म्हणजे मी 12वीपर्यंत त्याच गावात शिकलो, नंतर 11वी-12वी पण तिथं, म्हणजे 11वी-12वी तिथंच केली, आणि मग मेडिसिन करायला मी याला आलो कृष्णा इन्स्टिट्यूट कराडला, आणि मग सायकॅट्रीसाठी मी मुंबईला गेलो. म्हणजे आलो शिक्षणासाठी बाहेर, पण मला गाव माझं नेहमीच हे राहिलं, आणि त्यामुळे माझी मानसिक गरज म्हणून मी परत गेलो. काही विचाराने काही खूप मोठा होतो म्हणून परत गेलो असं नाही मला वाटत. पण हे सांगत असताना, मी तुमच्याशी बोलत असताना जशी माझी ओळख करून दिली की मी मार्क्सवादी विचारांचा आहे, ह्याचा अर्थ गांधी विचारांचा नाही असा नाही, पण मी गांधी विचारांचा आहे किंवा गांधीवादी म्हणून मी क्लेमही नाही करू शकत. मी तर कारण बऱ्याच वेळा अलीकडे मी ऐकतोय किंवा लोक बोलतात जे गांधींच्या विषयी भरपूर वाचलेले असतात, म्हणजे ज्यांनी गांधींविषयी वाचलेलं असतं आणि ते गांधींचे वकील असतात. तसं मी वकील पण नाही, त्यामुळे गांधीजींच्या बाजूने गांधींनी हे का केलं आणि ते का केलं नाही ह्याच्याविषयी काही स्पष्टीकरण मी देणार किंवा त्याची जबाबदारी मी नाही घेत आहे. गांधींची माझी ओळख केव्हा झाली तर मला ते नक्की नाही आठवत, कारण माझ्या घरातच बाहेरच्या खोलीमध्ये गांधीजींचा फोटो होता. त्यामुळे मी जन्माला आल्यानंतर केव्हा गांधी मला समजायला लागले मला माहिती नाही, पण मी गांधी बघितले. माझ्या घरामध्ये नेहरूंचा फोटो होता, माझ्या घरामध्ये लोकमान्य टिळकांचा फोटो होता, माझ्या घरामध्ये सरदार पटेलांचा फोटो होता, माझ्या घरामध्ये विवेकानंदांचा फोटो होता, आणि सुभाष बाबू आणि नेहरू ह्यांच्या मूर्त्या होत्या. हे मी मुद्दाम याच्यासाठी सांगतोय, हे शेअर करतोय की मी ज्या घरात वाढलो ते काँग्रेसचं घर होतं, काँग्रेसची फॅमिली होती. आणि जेव्हा लोक असं वेगळं काहीतरी सांगायला लागतात की पटेलांना किंमत नाही दिली, तर माझ्या घरामध्ये पटेलांचा फोटो होता ना. माझा जन्म 74 सालातला, आणि त्याच्यानंतर म्हणजे अजूनपर्यंत तो फोटो आहे. माझ्या घरामध्ये सुभाष बाबूंचा आणि नेहरूंचा, म्हणजे त्यावेळेचे ते युथ आयकॉन होते, त्यांचाही फोटो, त्यांची मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती अशी आहे. त्यामुळे त्याही गोष्टी होत्या. त्यामुळे हा जो आत्ता इतिहास सांगितला जातो ते मला खरंच हसायला येतं की असं नव्हतं, कारण मी लहानपणापासून तसं बघितलेलं नाही. पण हे सांगत असताना परत मी म्हणेन की माझी फॅमिली काँग्रेसची होती. गांधी हे त्यांना पूज्य होते, आदर्श होते की नाही मला माहिती नाही. माझे आजोबा खादी वापरायचे, माझे पणजोबा पण खादी वापरायचे. म्हणजे मी हे याच्यासाठी सांगतोय कारण मला त्याच्यामधली विसंगती पण नंतर सांगायची आहे. त्याच्यासाठी 1934-35च्या आसपास तिथल्या स्थानिक काँग्रेस कमिटी असेल त्याचे प्रमुख माझे पणजोबा होते. त्यांना ताता पाटकर म्हणायचे. ते कधी सत्याग्रहात नाही गेले, पण त्यावेळेच्या फैजपूर काँग्रेसमध्ये ते प्रतिनिधी म्हणून त्या भागातून गेले होते. माझे आजोबा बाबा पाटकर त्यांना म्हणायचे, ते 42च्या लढ्यामध्ये होते. त्यांच्याही विषयीची मी गोष्ट नंतर सांगेन. पण माझ्या आजीचे वडील, त्यांचं नाव आना ठाकूर, तेही काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि ते पूर्ण 4.5 वर्ष तुरुंगामध्ये राहिले होते. म्हणजे 1.5 वर्षाच्या पुन्हा त्यांना शिक्षा झाल्या होत्या. हे सगळे माणसं जी माझी पूर्वसुरी होती, ही काही टॅलेंटेड होती, इंटेलेक्च्युअल होती असं मी म्हणणार नाही, कारण त्यांच्या बोलण्यातून कधी मला खूप काही असे संदर्भ मिळत होते असंही नाही. पण ती गांधींना पूज्य मानणारी आणि गांधींनी भारावून गेलेली अशी माणसं होती. इकॉनॉमिकली जर बघितलं तर माझे जे पणजोबा होते, ज्यांचं मी म्हणजे माझ्या आजोबांचे वडील,
ते आर्थिकदृष्ट्या खूप चांगल्या ह्याच्यामध्ये होते, म्हणजे त्यांचा घाऊक मालाचा व्यापार होता. तर माझ्या आजीचे जे वडील होते ते कोणाच्या तरी दुकानावरती क्लार्क होते. आणि अशा वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या सोशो इकॉनॉमिक स्टेटसमधून ते आलेले होते. माझ्या आजी आजोबांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या आजी जी साडी नेसून उभी राहिली होती त्याचं सूत माझ्या पणजोबांनी कातलेलं होतं. म्हणजे त्यांनी कातलेल्या सुताची साडी नेसून ती याच्यासाठी उभी राहिली होती. 42च्या लढ्यामध्ये जसा माझ्या पूर्वजांचा सहभाग होता, तसाच मी ज्या गावातून आलो म्हणून सांगितलं ना, बांदा, ते सावंतवाडी संस्थानचा भाग होतं. आणि सावंतवाडी संस्थान हे इतर संस्थानाप्रमाणेच स्वतंत्र राहू इच्छित होतं. म्हणजे जे पटेलांनी जी सगळी संस्थानं भारतामध्ये जी काही 450-500 काय असतील ती, मला आता आकडा माहिती नाही, त्याच्यामध्ये सावंतवाडी सुद्धा हे छोटंसं संस्थान असलं तरी सुद्धा त्याला स्वतंत्र राहायचं होतं. आणि त्याच्या विरोधात प्रजा परिषद तिथं फॉर्म झाली. मेधा शिरोडकर म्हणून एक मोठे त्याचे नेते होते. त्यांनी त्या काळात चालू केलेलं वैनतेय नावाचं साप्ताहिक अजूनही ते चालतं. आणि त्या राजाबरोबर संघर्ष करून, म्हणजे त्यावेळी राणी होती सत्तेत, ते भारतात विलीन करावं लागलं. आणि त्यावेळी दरबार विरोधी गटामध्ये, म्हणजे प्रजा परिषदेच्या गटामध्ये माझं कुटुंब होतं. आणि माझ्या घराला कदाचित आग लावून दिली जाईल दरबार समर्थक गटाकडून, अशी ही परिस्थिती होती. कारण हा इतिहास नाही फारसा माहिती असत. मला तो माहिती झाला, मी बोलका होतो किंवा माझ्या घरातली माणसं माझ्याशी बोलत होती म्हणून असेल. तुम्ही कदाचित अप्पासाहेब पटवर्धन, कदाचित कशाला, तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल त्यांचं नाव, आमचे कोकण गांधी ते. आणि त्यांनी सत्याचे प्रयोग ज्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला ते अप्पासाहेब पटवर्धन. ते बऱ्याच वेळा माझ्या घरात यायचे. माझ्या वडिलांशी त्यांच्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. वडिलांनी त्यांच्याविषयी मला बरंच सांगितलं होतं. चलनशुद्धी वगैरे ह्या ज्या प्रकार आहेत ते त्यांनी सांगितले होते. मी हे जे करतोय हे रिलेट करतोय की कसं कसं माझ्यापर्यंत पोचलं हे. आणि त्याच्याबरोबर मी जे तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन सांगणार आहे ते पण असं गमतीशीर आहे. 42च्या लढ्यामध्ये माझे आजोबा सहभागी झाले. आणि आजोबांनी त्यांना शिक्षा झाली, 1 वर्षाची शिक्षा झाली. 6 महिने झाल्यानंतर माझ्या पणजोबांना असं वाटलं की आपल्या मुलाला आता सोडवून आणावं. खूप झालं आता देशासाठी केलं, त्रास कसा सहन होणार, म्हणून त्याने दंड भरून त्यांना सोडवून आणलं. आणि सोडवून आणताना त्यांचे एक मित्र होते, त्यांचं नाव भैया वालावलकर, माझ्या आजोबांचे समवयीन, त्यांना पण सोडवून आणलं. ओके, ते आपल्या घरी गेले, माझे आजोबा माझ्या घरी आले. काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर त्या भैया वालावलकरांचे वडील माझ्या पणजोबांकडे आले वाद घालायला. काय वाद घालायला? तुम्ही तुमच्या मुलाला, तुम्हाला झेपलं नाही, तुमच्या मुलाला झेपलं नाही, त्याला तुम्ही सोडवून आणलं, माझ्या मुलाला का सोडवून आणलं? मला वाटतं आपण ही कल्पनाही नाही करू शकत की तुरुंगातून लवकर सोडवून माझ्या मुलाला का आणलं? गेला होता ना तो शिक्षा भोगायला. हे माझ्या पणजोबांशी भांडायला आबा वालावलकर आले, हे माझ्यासाठी खूप वेगळं होतं. म्हणजे मी लहानपणापासून ही कथा ऐकली, असं माणूस कसं भांडू शकतो, असं कसं विचार करू शकतो. त्याच आबा वालावलकरांच्या गोष्टी त्यांच्याशी बोलत असताना, कारण ते माझ्या बघण्यापर्यंत होते, माझे वडील त्यांच्याविषयी ही चर्चा, माझे वडील बऱ्याच वेळा माझ्याशी चर्चा करायचे, त्यावेळी सांगायचे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आबांच्याकडे एक माणूस आला आणि तो म्हणायला लागला, काय केलं तुम्ही स्वातंत्र्य आणून? सगळीकडे भ्रष्टाचार, असा चिरीमिरी दिल्याशिवाय काय काम होणार नाही. तर म्हणा, हो आहे खरी परिस्थिती, ते काय बोलणार. वर्षभरानंतर तोच माणूस आला. ओके, पेढे घेऊन आला होता. त्याच्या मुलाला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. तो म्हणाला, हे पेढे गव्हर्नमेंट जॉब मिळाल्याचे, पगार तसा कमी आहे पण चहा पाण्याचा बरा मिळता. येते लक्षात? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की बऱ्याच वेळा माणसं मला मिळत नाही म्हणून ते करप्ट आहे, आणि जर ते मला मिळालं तर मला काही फारसं वाटत नाही. म्हणजे नीतिमूल्य सुद्धा माणसाशी तुलनेने बघतात. तर ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची होती की अशा प्रकारे विचारही माणसं करताना ही चर्चा आमच्याकडे चालत होती. मला आठवतं जे माझे पणजोबा, ज्यांना मी म्हटलं ना 4.5 वर्ष, ते क्लार्क म्हणून होते. त्यांचा एक गमतीशीर किस्सा, म्हणजे त्याच्यामध्ये काही फार असं तत्वज्ञानात्मक आहे असं अशातला भाग नाही,
म्हणजे माझी ओळख करून देताना मार्क्सिस्ट म्हणून सांगितलं म्हणून मला जर ते गमतीशीर वाटतं. माझ्या पणजोबांना अटक करायला पोलीस आली आणि ते काँग्रेसवाले, त्यामुळे अटक करून यायला लपायचा काही प्रश्नच नव्हता. त्यांना अरेस्ट झाली आणि मग पोलीस त्यांना घेऊन जात होते. तर समोरून एक कॉम्रेड आला आणि तो त्यांना म्हणाला, त्यांना अण्णा ठाकूर म्हणायचे, अण्णा एकटंच काय रे, हां एकटाच चाललास का? तर ते हसले हो हो म्हणून. पोलिसांनी विचारलं कोण तो? ते म्हणाले अमुक अमुक. हो त्याचं पण नाव आहे, पकडा त्याला. ओके, तर त्यांनाही अटक झाली. त्याच्यानंतरचं सांगतो की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, कारण ही गोष्ट मला माझ्या न्हाव्याने सांगितली मी 10वीत असताना. ओके, आणि म्हणून माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट की काही लोकांच्या डोक्यात पण ती राहतात. हे जे माझे आजीचे वडील आणि आजोबांचे वडील ते काही काळ ह्याच गावामध्ये होते, माझ्या गावामध्ये होते आणि ते पंच म्हणून निवडून आले होते. त्याच्यातले जे अण्णा ठाकूर होते ते पंच म्हणून निवडून आले, त्यांची गोष्ट. तो असं म्हणाला, त्या न्हाव्याने सांगितलं की मी आणि माझे शेजारी, आमची जोडून घरं गावात असतात ना, जोडून घरं, तशी जोडून घरं होती आणि त्यांच्या घरातलं सांडपाणी आमच्या अंगणात येत होतं आणि आम्ही त्यांना कितींदा तरी सांगत होतो की सांडपाणी आमच्या अंगणात येत आहे, तुम्ही ती व्यवस्थित नाली करा, त्यामुळे ते गटर व्यवस्थित केलं तर ते जाईल, पण ते करत नाही आहेत. तर ही तक्रार घेऊन ते पंचायतीत गेले, ग्रामपंचायतीत गेले. समोरची पार्टी पण पंचायतीत, आम्ही आमची जागा ती तुम्ही घेतलात, ती वाढवलात, ती कुंपणावरून सगळीकडेच भांडणं असतात. त्यांना सांगितलं आणि मग माझे पणजोबा तिथे जागा बघायला गेले, काय आहे सिच्युएशन ती बघायला गेले आणि त्यांना सांगितलं जरा खोरं आण म्हणून. आणि खोरं आणून त्याने ते खणून ते जे गटर आहे ते सारखं करायला प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, तात्यानो तुम्ही नको, आम्हीच करतो. तुम्हीच करायचं होतं ना ते, मग मला कशाला बोलवलं? तुम्ही पंचायतीपर्यंत तक्रार घेऊन आला ना, त्यामुळे मी आता करून देतो. मला वाटतं की इथं गांधी लपलेला आहे. म्हणजे जिथं कारण ह्याने मला सांगितलं की आताचे लोक असा विचार करतील का? तो गांधी आबा वालावलकरांच्या वर्तनामध्ये माझ्या मुलाला का सोडवून आणलं ह्याच्यामध्ये लपलेला आहे. मला वाटतं की प्रस्थापित गोष्टी आपण खूप ऐकतो, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींमध्ये, म्हणजे बरेच वेळ लोक मला असं म्हणतात की गांधींनी काय केलं. मी म्हणतो की गांधींनी काय केलं ह्याच्याविषयी मला नाही माहिती, पण वर्गाने आणि वर्णाने वरिष्ठ असलेल्या माझ्या कुटुंबाला तुरुंगात जायला भाग पडलं, माझ्या कुटुंबातल्या पूर्वजांना, हे मला वाटतं की केवढं तरी आहे. म्हणजे त्या काळामधली अशी जी कुटुंब होती की जी सुखवस्तू होती, ब्रिटिशांच्या राज्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, अशा लोकांना सेन्सिटाईज करणं आणि त्यांना वेड लावणं स्वातंत्र्याचं आणि त्यांना त्याच्यामध्ये आणणं, हे मला असं वाटतं की हे वेगळेपण होतं. आणि हे मी बघितलं, माझ्या घरातून मी बघत आलो म्हणून. पण हे जरी असं असलं तरी हे समजायला, हे सुचायला थोडा वेळ लागतो. शाळेमध्ये आम्ही पण गांधी शिकलो, तुम्ही पण शिकला असाल, आणि तो इतका बोर शिकवतात म्हणजे चंपूच वाटतो. म्हणजे काय हे, आणि हे पाठ करायला आणि ते बिलकुल हे वाटत नाही. आणि मलाच तसंही वाटत होतं. सुरुवातीला घरातल्या लोकांना आदर वाटतो म्हणून मलाही आदर वाटायचा, तो असतोच ना पूज्यभाव. म्हणजे तुमच्या घरात एखाद्या बाबाचा, बुवाचा, महाराजाचा फोटो असला तर मला असं कधी कधी वाटतं की त्यावेळी सुरुवातीच्या माझ्या डोक्यात गांधीजी, नेहरू हे बुवा बाबांसारखेच होते. म्हणजे माझ्या डोक्यात स्पष्टता नव्हती. मी मेडिसिनला गेलो. मला असं वाटतं की माझे वडील जर खरेच गांधीवादी असते तर त्यांनी मला मेडिसिनला पाठवलं नसतं. त्यांनी हिंद स्वराज्य वाचलं असतं आणि मग त्यांनी म्हटलं असतं की वकील पण नको आणि डॉक्टर पण नको. पण त्यांनी मला मेडिसिनला घातलं. मेडिसिन शिकत असताना सेकंड MBBS मला आठवतं, आणि माझे वडील माझ्यासोबत राहायला आले होते. आणि ते येताना त्यांचा वेळ घालवायला म्हणून सत्याचे प्रयोग घेऊन आले होते. आणि परीक्षेच्या काळात अभ्यास करून करून कंटाळा आला होता आणि मला विरंगुळा पाहिजे होता. म्हणजे माझ्या डोक्यातच जाईना ते फार्मॅकॉलॉजी वगैरे. मी म्हटलं आता काही ते वाचत नाही. आणि बाबांनी आणलेलं हिंदीमध्ये तो अनुवाद होता, म्हणजे मराठीमधलं नव्हतं ते. मी ते वाचायला सुरुवात केली. ओके, आणि माझ्या असं लक्षात आलं की आतापर्यंत आपण ज्याला बोर समजत होतो तो खूपच आकर्षक माणूस होता. आणि हा नुसताच आकर्षक नव्हता, हा माझ्यासारखा सर्वसामान्य देखील होता.
म्हणजे बाकीच्या सगळ्यांची जेव्हा बुद्धिमत्ता सांगितली जाते, त्यांचं कौतुक सांगितलं, ते गणित आणि संस्कृतमध्ये विद्वान होते किंवा शाळेमध्ये ते या विषयामध्ये होते आणि हे विषय जमणं सगळ्यांना कठीण असतं. गांधी आपल्या विषयामध्ये सांगतो, मी ॲव्हरेज विद्यार्थी होतो, मला इथं ग्रॅज्युएशन करायला जमत नव्हतं, म्हणून मला तिथं बॅरिस्टरीचा कोर्स करायचा हे असेल म्हणून सोपा म्हणून मी तिकडे जात होतो. मला वाटलं माझ्यासारखा विचार करणारा कोणीतरी माणूस आहे. तुम्ही जर कोणी सत्याचे प्रयोग वाचले नसतील तर मुद्दाम मी सांगेन, नवी मुलांना कदाचित वाचा, खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. म्हणजे आपली जी प्रतिमा जी असते ना ती प्रतिमा आणि प्रत्यक्षातले गांधीजी याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि हा सामान्य माणूस सामान्यासारखा विचार करतो आणि विचार करताना ते प्रयोग करून बघतो. म्हणजे सुरुवातीला तो कोट टाय आणि आपल्या म्हणजे कस्तुरबांना सुद्धा त्या प्रकारे कपडे घाला आणि त्या पारशिणीसारखं तू दिसलं पाहिजेस अशा प्रकारे प्रयत्न करतो आणि नंतर मग जे डोक्यातून निघून गेलं की पण साधा पण राहतो. मला हे खूप वेगळं वाटत होतं. माझ्या घरातून जसा काँग्रेसचा एक प्रभाव होता तसा माझ्या वडिलांकडून विशेष करून तो एक आध्यात्मिक प्रभाव होता. म्हणजे माझे वडील हे रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण मिशन तुम्हाला माहिती असेल इथं पुण्यात पण आहे, रामकृष्ण मिशनशी संबंधित होते. त्यांनी तिथल्या ते वीरेश्वरानंद म्हणून होते, त्यांच्याकडून मंत्रदीक्षा पण घेतली होती. पण रामकृष्ण परमहंस आणि गांधी हे त्यांना एकच किंवा जवळजवळचेच अशा व्यक्ती वाटत होते. म्हणजे त्या आयडिओलॉजीमध्ये कुठे कॉन्ट्राडिक्शन आहे असं माझ्या वडिलांना कधी वाटत नव्हतं. आणि मला काही गोष्टी मला आठवतात रामकृष्ण परमहंसांच्या, ज्या बाबांनी माझ्याशी शेअर केलं. आणि विशेष करून हे जे साम्य म्हणजे त्यांनी कॉन्शियसली दाखवायला केलं असं मला वाटत नाही, पण त्यांनी असं होऊन जातं. रामकृष्ण परमहंसांचं गाव आहे कामारपुकूर, जिथं त्यांचा जन्म झाला. पण त्यांच्या वडिलांचं गाव ते नव्हे, वडिलांचं गाव दुसरं होतं आणि त्या गावातून ते कामारपुकूरमध्ये आले. ह्याचं कारण असं होतं की त्यांचे वडील जे खुदिराम चट्टोपाध्याय, त्यांना ज्या गावात ते राहत होते तिथल्याच जमीनदाराने सांगितलं की माझ्या वतीने तुला साक्ष द्यायची आहे. ते म्हणाले मी खोटी साक्ष नाही देणार. आणि तुम्ही समजू शकता की जमीनदारी पद्धतीमध्ये तुम्ही जर जमीनदाराच्या बाजूने काही करत नसाल तर तुम्हाला गावातून बाहेर काढलं जातं. आणि त्याप्रमाणे खुदिरामना तिथून बाहेर काढलं. सत्यनिष्ठ असणाऱ्या माणसाच्याच पोटी देव जन्माला येतो किंवा संत जन्माला येतो, अशा प्रकारे माझ्या वडिलांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. पण कुठेतरी हा समज की केवढं मोठं बलिदान केलं असेल सत्यासाठी या माणसाने, सोडूनच दिलं गाव आणि दुसऱ्या गावात आलं. रामकृष्ण परमहंसांविषयी बोलत असताना बाबांनी मला हेही सांगितलं की त्यांनी स्वतःची संपत्ती अशी नाही केली. त्यांचं काली मंदिराच्या त्या दक्षिणेश्वरच्या जवळ एक खोली होती आणि त्या खोलीमध्ये ते राहायचे. मथुरबाबू म्हणून जे त्या मंदिराचे मुख्य ट्रस्टी होते ते त्यांची देखभाल करायचे. पण मथुरबाबू वारल्यानंतर त्यांची परिस्थिती म्हणजे देखभाल वगैरे कोणी फारसं करत नव्हतं. आणि त्यांचा एक कोणीतरी शिष्य होता लक्ष्मीनारायण म्हणून. तो एक दिवस त्याने बघितलं ह्यांचा पलंगपोस एकदम खराब झालेला आहे आणि तो म्हणाला की तुमची कोणी काळजी घेत नाही, तर मी तुमच्या नावावरती काही हजार रुपये ठेवतो. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं अजिबात ठेवायचे नाही. मग त्यांनी त्यांच्या भाच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि ह्यांच्या नावावरती आपण पैसे ठेवूया म्हणून सांगितलं. जेव्हा रामकृष्णांना हे कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं की देवी म्हणजे त्या कालीमातेला सांगितलं, आई तू असल्या लोकांना का पाठवतेस की जे मला मोहात अडकवू पाहत आहेत. हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय स्पिरिच्युअलिटीच्या नावाने प्रत्येक गोष्ट कमोडिटी झाली आहे, तिथं हा माणूस ह्याच्या नावावरती हजार रुपये ठेवून त्याच्या व्याजातून त्याचं मेंटेनन्स होणार आहे. तो सांगतोय की मला नको आणि अशी माणसं येणार असेल तर मला ती नकोच. त्यांचे शिष्य विवेकानंदांचं बाकीचं सगळं योद्धा संन्याशी आर्ग्युमेंट आणि त्यांचे ते 10 खंड तुम्ही वाचल चांगलंच आहे ते. पण मला त्यांच्यातल्या ज्या गोष्टी आवडल्या त्या 2 गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन. त्याच्यापैकी एक होती की जेव्हा ते शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये गेले होते तिथं कौतुक झालं ही नाही मला सांगायचं. तिथं कौतुक झाल्यानंतर त्यांची राहण्याची चांगली सोय केली होती. अगोदर ते खूप धक्के खात होते पण त्या भाषणाच्या ह्याच्यानंतर त्यांची राहण्याची सोय केली आणि त्यावेळी तिथल्या त्या पलंगावरती ते झोपू शकले नाहीत आणि रात्रभर ते रडत राहिले, माझ्या देशाची जनता दरिद्री असताना मी हा उपभोग घेणं बरोबर नाही. हा विचार कुठेतरी गांधी पण करत होते. गांधींचे पूर्वसुरी विवेकानंद असा विचार करतात. विवेकानंदांच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता, काही प्लेगची साथ होती, मला आता आठवत नाही. आणि त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की आपण सेवेसाठी उतरायचं.
तेव्हा त्यांच्या गुरुबंधूंनी विचारलं, पैसे कुठे आहेत? पैसे येतील. आणि नाही आले तर आश्रम विकायचे, कारण आम्ही संन्याशी आहोत, आम्ही झाडाखाली राहिलं पाहिजे. आश्रम विकण्याचा विचार करणारा स्वामी, मला असं वाटतं की हे वेगळेपण आहे. हे कुठेतरी माझे वडील जोडत होते, माझ्यापर्यंत आणून ठेवत होते. हे जे सांगितलं म्हणजे खूप लोकांना ते पटत नाही. मार्क्सिस्ट म्हटल्यानंतर एकदम डोक्यात वेगळंच जावं होतं. पण मी जे पेशंटकडून पैसे घेत नाही त्याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांनी सांगितलं की रामकृष्ण परमहंस असं म्हणाले की डॉक्टरचा पैसा हा दुसऱ्याच्या दुःखावरती असतो, त्यामुळे कोणत्याही पेशंटकडून तू पैसे घेतलेस तर ते देवाला चालणार नाहीत, आणि जर ते देवाला चालणार नाहीत तर तू ते मिळवायचे का, हे माझ्या वडिलांनी सांगितलं. आणि त्यामुळे जेव्हा मी म्हणजे मी MBBS करून पोस्ट ग्रॅज्युएशन करून परत आलो, तेव्हा माझ्या मनात म्हणजे तेव्हा तोपर्यंत माझा भगतसिंगाशी काही परिचय झाला नव्हता, तेव्हा माझ्या मनात हेच होतं की धार्मिक गोष्टीसाठी मी पैसे घेणार नाही. आणि माझ्या वडिलांनी मला असं सांगितलं की म्हणजे माझ्या वडिलांनी मी कधी कधी फॉर्च्युनेट समजतो, कारण माझ्या वडिलांनी माझ्याकडून कसलीच अपेक्षा केली नाही. ते मला म्हणाले, घर आहे, तुला जे काय करायचं असेल ते कर, तुझ्या पोटापाण्याची सोय पण मी बघतो. आम्ही जिवंत असेपर्यंत, मी आणि म्हणजे आई बाबा जिवंत असेपर्यंत तुला मिळवावं लागणार नाही. आणि बाबा असेपर्यंत मी नाही मिळवलं. 2006 पर्यंत म्हणजे वयाच्या 32व्या वर्षापर्यंत मी काही पैसे मिळवण्याचा विचारच केला नाही. हे सांगितल्यामुळे म्हणजे असं मला असं वाटतं की हे क्वचित असेल की एखाद्या माणसाला तुम्ही उच्च शिक्षित केल्यानंतर त्याच्याकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवत नाही, आणि त्यामुळे मी ते करू शकलो. त्याच्यानंतर मात्र क्रायसिस आले. म्हणजे असं नसतं की सगळंच चांगलं होतं. माझे वडील गेल्यानंतर आर्थिक अडचणी आल्या आणि मग मला जॉब पण करावा लागला. पण मी जॉब केला, म्हणजे मी प्रॅक्टिस नाही करू शकलो. म्हणजे मला ते कधीच मनात आलं नाही की समोरच्या माणसाकडून आपल्याला पैसे घ्यायला पाहिजे आणि त्याच्या रिटर्न्स. आणि त्याचं दुसरंही कारण होतं की मी ज्या गावामध्ये गेलो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला मी पहिला सायकॅट्रिस्ट होतो, त्यामुळे लोक माझ्याकडे पेशंट म्हणून येणं हेच माझ्यासाठी आवश्यक होतं. कारण मी जर सर्व्हिस द्यायला आलोय तर लोकांनी माझ्याकडे आलं पाहिजे. आणि मी जर त्यांना म्हणजे तुम्ही विचार करा, एक शेतमजूर आहे, सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे साधारणपणे 6 महिन्याची ट्रीटमेंट. एक पेशंट माझ्याकडे समजा ते सायकॉसिसमधला घेऊन येत आहेत, तो ऑलरेडी कामाला जात नाही आहे, त्यामुळे कामाला न गेल्यामुळे त्याचं बर्डन आहे. घरात त्याला केअरटेकर म्हणून लोकांना हे ठेवावं लागतंय, त्याची मजुरी मिळेल किंवा नाही इतरांना हा प्रश्न आहे. अशा याच्यामध्ये औषधं पण घ्यायला जर त्याला विकतच घ्यावी लागणार, आणि बर्डन मग मी परत माझ्या फीचं दिलं तर ते बरोबर होणार नाही. आणि त्यामुळेही ते चालू राहिलं की मी नाही घेऊ शकलो कधी. जेव्हा आर्थिक अडचणी आल्या तेव्हा मी योगायोगाने मला जॉब मिळाला. जॉब केला 1.5 वर्ष, आणि मग मी म्हणजे बाबा गेल्यानंतरची गोष्ट, आईला म्हटलं मी कंटाळलोय, आता मला जॉब करायचा कंटाळा आला. आई म्हणाली 1.5 वर्षात एवढे पैसे जमा झालेत की पुढची 4-5 वर्ष निघून जातील. आणि मग मी तो जॉब सोडला. त्याच्यानंतर मी ट्रेड युनियनमध्ये ॲक्टिव्ह होतो. ट्रेड युनियनमध्ये ॲक्टिव्ह असताना पुन्हा प्रश्न आला, इकॉनॉमिक क्रायसिस आला. आणि त्या दरम्यानच्या काळात आमची ट्रेड युनियन गोवा मेडिकल कॉलेजच्या याच्यामध्ये पण होती, क्लास 4 एम्प्लॉईजमध्ये. आणि त्यावेळी ट्रेड युनियनचा ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी डीनची वाद घातला होता. आणि त्यामुळे जेव्हा माझा क्रायसिस आला, म्हणजे मी ट्रेड युनियनमध्ये काम करत असताना योगाने म्हणजे मतभेदच झाले माझे, आणि त्यामुळे मी तडकाफडकी ट्रेड युनियनचा राजीनामा दिला. आणि जेव्हा मी जॉबसाठी गेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं डीननी इंटरव्ह्यूला, पोस्ट आहे, तू इलिजिबल पण आहेस, पण तुला मी घेणार नाही, तुला काय करायचं ते कर. त्यात मला भांडण्यात काही पॉईंट नव्हता, काय करायचं हा मोठा प्रश्न होता. आणि मग मी त्याच विचारात आपण मित्रांशी बोलतो, तर मी माझी एक मैत्रीण होती, पत्रकारितेमध्ये होती, तिला मी म्हटलं असं असं आहे, आता मिळवायला पाहिजे, महिन्याला काहीतरी एक 10-12 हजार रुपये तरी यायला पाहिजेत. लग्न होऊन सुद्धा मग 2-3 महिने झाले होते. तर ती म्हणाली पत्रकारिता करशील. आता मला काय माहिती पत्रकारिता म्हणजे ट्रेनिंग मेडिकलचं लिहिता येत होतं, पुस्तक लिहिलं होतं, आईची गोष्ट दरम्यान लिहिलं होतं. त्यामुळे मी त्यांच्या ऑफिसमध्ये मी म्हटलं मी येतो इंटरव्ह्यूला. त्यांनी इंटरव्ह्यूला गेलो मी. ते म्हणाले की आम्हाला डॉक्टर नको आहे, आम्हाला पत्रकार पाहिजे, आम्हाला लेखक नको आहे, आम्हाला पत्रकार पाहिजे.
तर आता मी विचार केला की पत्रकारिता म्हणजे काय, तरी पण मी त्यांना म्हटलं की 1 महिना मी काम करून बघतो, तुम्हाला जर वाटलं माझं काम होईल माझ्याकडून तर मला कंटिन्यू ठेवा. आणि गंमत सांगतो, म्हणजे पत्रकारिता मगाशी चर्चा पण चालू होती, पत्रकारितेमध्ये फनी एक्सपिरियन्स येतात. मी जॉईन झालो 1 ऑक्टोबरला आणि 10 ऑक्टोबरला मेंटल हेल्थ डे येतो. ओके, आता मी सायकॅट्रिस्ट आणि त्यांचा पेपरचा सायकॅट्रिस्ट, त्यामुळे पेपरवाल्यांनी मला सांगितलं स्टोरी कर याच्यावरती. आता मला काय माहिती स्टोरी म्हणजे काय असतं. मी निबंध लिहून काढला, मेंटल इलनेस हे ते आणि ते अवेअरनेस जो क्रिएट करतो आम्ही तो, आणि तो मी फाईल केला. त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या एका मित्राने मला, जो सिंधुदुर्गमध्ये होता, मी जॉब करतो गोव्यामध्ये, त्याने मला एक स्टोरी पाठवली. त्या स्टोरीमध्ये मला अवेअरनेसच्या निमित्ताने काहीच त्याच्यामध्ये वाटलं नाही. आणि ती स्टोरी अशी होती की कोणीतरी एक स्किझोफ्रेनिक मुलगी जी हरवली होती ती 15 वर्षांनी घरी आली आणि नातेवाईकांना आनंद झाला. तर ही स्टोरी त्याने पाठवली. मी ती फक्त टायटल थोडीशी समजून घेतली, मी त्याच्यावरती काही काम पण केलं नाही आणि मी ती माझ्या फाईलमध्ये ठेवली आणि मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आलो तर सगळे मला कॉंग्रॅच्युलेट करायला लागले की किती ह्युमन इंटरेस्ट स्टोरी बनवली तुम्ही, इतक्या लवकर पिकअप केलं. ॲक्च्युली स्टोरी माझी नव्हतीच, पण मला कळलं की काय पाहिजे पत्रकारितेमध्ये. हे जे आहे ना, इन्व्हर्टेड पिरॅमिड 2 वाक्यामध्ये हे करणं. पण ह्या पत्रकारितेमुळे मला एक क्षमता माझ्यामध्ये विकसित झाली, ती म्हणजे मला लिहिता यायला लागलं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, तुमच्यापैकी अनेक लोकांची ही तक्रार पण असेल, माझी पण होती, आपल्याकडे अनुभव खूप असतात पण लिहायला सांगितलं लिहिणं होत नाही, कारण ते भाषेत येत नाही. पण पत्रकारितेमध्ये असं होतं की संध्याकाळपर्यंत तुम्हाला 2 स्टोरी द्यायलाच पाहिजेत, नाही तर पगार कसा मिळणार. त्यामुळे तुम्हाला काहीही करून ते लिहावं लागतं. त्याच्यातून मला माझ्यामध्ये लिहिण्याचं कौशल्य विकसित झालं. थोडंसं मी परत मागे येतो की मी ह्या विचारामध्ये, म्हणजे मी गांधींना समजून घेतलं होतं, गांधींच्या विचारांवरती. म्हणजे मी माझे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू असताना ग्रँट रोडला आहे ना गांधी सर्वोदय, ग्रँट रोड, हां, तर तिथे जायचो. आणि मला ते एकदा हे कळल्यानंतर माझ्यामध्ये हा एक स्वभाव आहे की मला एखादी गोष्ट कळली आणि मला ती आवडली तर त्याचा पाठपुरावा करत राहतो. तर तिथं गेलो, बरीच पुस्तके मी वाचली. हिंद स्वराज्य वाचून काढलं. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोकांनी वाचून काढलंय, पण मी असं सजेस्ट करेन वाचून काढा. तुम्हाला गांधी समजायचं असेल तर हिंद स्वराज्य वाचून काढा. कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचून काढा. बऱ्याच वेळा आपण असं होतं की काही आपण पूर्वग्रह घेऊन काही गोष्टी हे करतो आणि नेहमीच आपण डिबेटिंग याच्यामध्ये असतो. तर मला ह्या अभ्यास करताना असं जाणवलं की तुम्ही जर स्वतःला मोकळे केलत आणि तुमचे पूर्वग्रह काही न ठेवता जर तुम्ही वाचलत तर तुम्हाला त्या गोष्टी समजतात. तर मी तिथून वाचलं होतं. आणि मी 2002 मध्ये जेव्हा गावी आलो तर माझ्या डोक्यात होतं की चॅरिटी प्रॅक्टिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण योगायोगाने मला एका संघर्षामध्ये यावं लागलं. रिलायन्स कंपनीची पाईपलाईन आमच्या तिथून जाणार होती, गॅस पाईपलाईन, आणि ती आमच्या शेतातूनही जाणार होती. आणि त्याला विरोध करायला म्हणून लोकांना मोबिलाईज करणं वगैरे हे सुरू केलं. आणि तिथं मला कसं असतं माहिती आहे, तुम्ही काही वाचलं ना तुम्ही एकदम प्रभावित होता. तर मला असं वाटायचं, म्हणजे गांधींनी वाचल्यानंतर आपण स्वतःला त्रास करून घेतला काय हृदय परिवर्तन होतं लगेच हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी इतकी छान आर्ग्युमेंट करतोय, मी कलेक्टरना हे सांगतोय आणि कोणाचंच हृदय परिवर्तन कसं होत नाही आहे. मग माझ्या लक्षात आलं की हृदय परिवर्तन माझ्या दोस्तांचं तरी झालंय का. म्हणजे हाही माझ्यासाठी प्रश्न होता, पण तरी पण मला काहीतरी अस्पष्टता जाणवत होती. आणि त्याच काळामध्ये मला भगतसिंगाची ओळख झाली. आणि स्टेट ही संकल्पना, कारण भगतसिंगाचा शेवट जो झालेला आहे त्यावेळी तो शेवटी स्टेट अँड रिव्होल्युशन हे जे लेनिनचं पुस्तक आहे ते तो वाचत होता. तर मला स्टेट ही संकल्पना, म्हणजे गांधींच्या सगळ्या मांडणीमध्ये मला स्वतःला स्टेट ही संकल्पना स्पष्ट झाली नव्हती, ती स्पष्ट झाली. भगतसिंग मिळाल्यानंतर साहजिक आहे मी नास्तिक का होतो हे वाचलं. आणि आर्ग्युमेंट त्याची आहेत की जगामध्ये जर देव परमपिता आणि दयाळू आहे तर या जगामध्ये एवढं दुःख का आहे, हा त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता आलं. म्हणजे जगामध्ये एवढं सगळं, म्हणजे तो असं म्हणतो की 2 वर्ष तुम्ही जर म्हणत असाल की हे पूर्वजन्मीचं पाप आहे, तर 2 वर्षाचं मूल जेव्हा उपासमारीने मरतं तेव्हा ते कोणतं पाप फेडत असतं. जेव्हा ज्याला तुम्ही शिक्षा देता त्याला समजलं तर पाहिजे ना की त्याला काय होते. आणि त्यामुळे मी ह्याचा वेगळ्या प्रकारे विचार करायला लागलो. आणि
मी आयडियालिस्टिक होतो तो मटेरियलिस्टिक. पण मटेरियलिस्टिक या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे मटेरियलिस्टिक म्हणजे मटेरियल खूप गोळा करणारा असं नव्हे, जगाकडे बघण्याचा तो एक दृष्टिकोन. तुम्ही त्याच्याकडे बघत असताना ऑब्जेक्टिव्हली तुम्ही बघता, हा असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे भगतसिंगाकडून मला हे कळलं. लोक मला बऱ्याच वेळा विचारतात, गांधी आणि मार्क्स यांच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रडिक्शन नाही दिसत आहे? म्हणजे व्याख्येमध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे. गांधी चोरी कशाला समजतात? गरजेपेक्षा जास्त साठवणं म्हणजे चोरी, असं गांधींचं प्रश्न म्हणणं आहे. आणि मार्क्स कशाला म्हणतो? मार्क्स म्हणतो तुम्ही जे श्रम केलेले नाहीत त्या श्रमांना तुम्ही त्यांची मालकी तुमच्याकडे घेणं ही चोरी. खरं म्हटलं तर गांधींच्या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात. मी तुमच्याशी त्या मुद्दाम शेअर करू इच्छिन. त्याच्यातली एक आहे की जेव्हा तुम्ही संभ्रमित होता आणि काय करावं काय करू नये अशा तुम्ही ह्याच्यामध्ये असता, तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या जीवनात बघितलेला सगळ्यात गांजलेला माणूस उभा करा आणि माझ्या कृतीने त्या माणसाला काही मदत होणार आहे का ह्याचा विचार करा. जर माझ्या कृतीने त्याला मदत झाली तर बेधडकपणे ती कृती करा, नाही होत असेल तर करू नका. मला वाटतं हा निकष खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी. प्रत्येक गोष्ट करत असताना आपण अशा प्रकारे विचार करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गांधींची गोष्ट मला जी आवडली ती अशी की गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या बरोबर चर्चा चालू असताना रवींद्रनाथांनी त्यांना म्हटलं की तुम्ही अरसिक दिसता बाबा. सकाळच्या वेळी तुम्ही फिरायला जाताना चिवचिवाट पक्ष्यांचा चालू असतो, त्यांचं पक्ष्यांचं संगीत चालू असतं, त्याचा तुम्हाला आस्वाद घ्यावा असं नाही का वाटत? आणि त्याच्यावरचं गांधींचं उत्तर मला खूप आतपर्यंत पोचलं आणि मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. आज जे गातायत पक्षी त्यांची काल पोटं भरलेली आहेत, पण असे अनेक पक्षी आहेत जे आज गाऊ शकत नाहीत, ज्यांची पोटं रिकामी आहेत. त्यांची पोटं भरावीत म्हणजे ते पण गाऊ शकतील अशी माझी दृष्टी आहे. ही माझी सौंदर्य दृष्टी आहे. मला वाटतं ही तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली असेल, तुम्ही इथं बऱ्याच वेळा येता, तुम्हाला माहिती असलेली, पण ती आपण नेहमी विचारात घेतो का? कारण मला आजपर्यंत ती पोचली. मी कम्युनिस्ट चळवळीमध्ये किंवा इतर चळवळीमध्ये काम करत असताना मी वाचलेला गांधी, म्हणजे गांधीवादी लोकांच्या बरोबर माझं फारसं काही काम झालं नाही, फारसं म्हणजे नाहीच झालं काही. माझा बराचसा संपर्क हा ट्रेड युनियन आणि ह्याच्याशी संबंधित आला. आणि ते करत असताना, आणि आजही मी तुमच्या पुढ्यात प्रश्न ठेवेन, डाव्यांचं पर्सनल आयुष्य आणि उजव्यांचं पर्सनल आयुष्य ह्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह फरक आहे का? पर्सनल आयुष्यामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये फरक आहे का? जर फरक नसेल तर फक्त आपण हिंदू मुसलमानांच्याच एवढ्याच कम्युनल हार्मोनीच्या प्रश्नात, कारण मला असं वाटायला लागलं की हे फक्त कम्युनल हार्मोनीच्या पलीकडे आम्ही नाही विचार करत आहोत. तो महत्त्वाचाच मुद्दा आहे, त्याबद्दल मला दुमत नाही आहे, पण मला त्याच्या सोबतीने मला जे दिसलं, कारण मी गांधी वाचला होता आणि मी कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये जॉईन झालो. आमच्या गोव्यात 40,000 कामगार, त्यामुळे फी पण चांगल्यापैकी येत होती. म्हणजे काय म्हणतात ते युनियनला देतात ना, युनियनची वर्गणी वगैरे अशी. आणि माझं डिबेट, म्हणजे मी तिथं जॉईन झालो तेव्हा माझ्या घरातून, म्हणजे माझी बाईक होती, ती बाईक घेऊन मी जायचो आणि माझ्या लीडरनी मला सांगितलं की तुला बाईक, मी तुला युनियनतर्फे तुला मी 4 व्हीलर घेऊन देतो. हे माझ्यासाठी वेगळं होतं. कार्यकर्त्याने 4 व्हीलर स्वतःची घ्यावी. मला माहिती नाही तुम्ही मारायला याल, पण तुमच्यापैकी अनेक लोकांचे असेलही, पण मला असं वाटायला लागलं की 4 व्हीलर मी घेणं, म्हणजे मी ज्यांच्यासाठी काम करतोय, मी मार्क्सवाद पण वाचूनच तिथं गेलो होतो आणि त्यामुळे मला असं वाटलं की जी फी मला मिळते आहे, आधीच त्यांचं सरप्लस काढून घेतलंय मालकाने आणि त्याला तो प्रॉफिट म्हणतो, त्याच्या मेंटेनन्स, कामगारात दिलेला जो मेंटेनन्स आहे तो त्याचा पगार असतो आणि त्या पगारातलं तो मला काहीतरी देतो फी म्हणून. ही फी माझ्या अस्तित्वासाठी पाहिजे, नाहीतर माझं पोट कसं चालणार? पण ते बेअर मिनिमम मी घेतलं पाहिजे. असं असताना जर युनियनमध्ये फंड आहे म्हणून मी जर 4 चाकी गाडी घेत असेल ते चुकीचं आहे. मी त्यांना सांगितलं आणि माझ्या आईने पण मला खंबीरपणे सांगितलं अजिबात घ्यायची नाही. आणि त्यामुळे
मी त्यांच्याकडून घेतली नाही. मी मोटरसायकलनेच मी प्रवास करायचो. डिबेटचा एक गमतीशीर विषय आला. डिबेट ह्या विषयावरती, आणि ज्याच्यात मी मायनॉरिटी मी एकटाच राहिलो त्या डिबेटमध्ये. ती डिबेट असं झालं की युनियन ऑफिसमध्ये AC लावायचा की नाही लावायचा. फनी आहे हे डिबेट. ओके, पण ते झालं. आणि मीच एकट्याने अशी भूमिका घेतली की शॉप फ्लोअरवरती काम करणारा कामगार, जो आम्ही त्याचे प्रतिनिधी आहोत, तो किती त्रासदायक परिस्थितीमध्ये काम करत असतो, आम्ही AC मध्ये बसून त्याच्या वतीने भांडणार. मला नाही वाटत की हे बरोबर आहे. मग ते म्हणाले की अहो पण आपण जेव्हा AC मध्ये बसू तेव्हा आपली इफिशियन्सी वाढेल. मी म्हटलं मला नाही वाटत. माझं मोटिवेशन AC नाही, त्यांची वेदना ही माझी प्रेरणा आहे. मला असं वाटतं की सामाजिक कामामध्ये जो माणूस आहे त्याला ते दुःख बघवत नाही म्हणून आपण हे करतो ना. मी वेदना ही प्रेरणा आहे आणि या दृष्टीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतो का. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की काही लोक खुमखुमी आहे म्हणून काही गोष्टी करतात. काही वेळा आपण लक्षातही नाही घेत आहोत की आपण काय करतो आहोत. युनियनमध्ये सुद्धा माझे जे मतभेद आले ते पण मी तुमच्याशी शेअर करतो. ते म्हणजे गोव्यामधल्या खाणी बेकायदेशीर ठरल्या. तुम्ही ऐकलं असेल ना. 2005 ते 2012 ह्या काळामधलं जे पूर्ण मायनिंग होतं, जस्टिस शहांच्या याच्याखाली जी कमिटी नेमली आणि त्याच्यामध्ये माइन्स या पूर्ण हे आहेत बेकायदेशीर हे सिद्ध झालं आणि खाणींवरती बॅन आणला. त्याच्यानंतर केस चालायला लागली, डेमॉन्स्ट्रेशन व्हायला लागली माइन ओनर्सची. आणि मग ट्रेड युनियनने असा स्टँड घेतला की आम्ही पण म्हणतोय की खाणी पुन्हा सुरू करा. ओके, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की कामगारांचं पोट खाणींवरती आहे, त्यामुळे खाणी सुरू केल्या पाहिजेत. मी म्हटलं कामगारांचं पोट हे खाणींवरती नाही आहे. कामगारांचं पोट त्यांच्या कष्टावरती आहे. त्यांचा धंदा त्यांनी करप्शनमुळे खड्ड्यात घातलेला आहे. उद्या तो तोट्यात गेला तरी तो खड्ड्यात जाईल. त्याची जबाबदारी कामगार घेणार नाही. कामगारांकडे द्यायला त्यांच्याकडे पैसे नसतील, त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टी विकाव्यात आणि कामगारांचे ड्यूज पूर्ण करावेत. पण त्यांच्या धंद्याला मी समर्थन देणार नाही. मी हे समजू शकतो की जेव्हा माणूस उपाशी असतो तेव्हा त्याला नीतितत्व म्हणजे तू लिकरच्या फॅक्टरीमध्ये काम कर किंवा करू नकोस हे मी नाही सांगू शकत. उपवास आणि उपासमार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला खायला उपलब्ध आहे असं असताना मी उपवास करतो, भले मी 10 दिवसाचा उपवास करेन, पण 11व्या दिवशी मला खायला मिळणार आहे ही गोष्ट वेगळी. आणि ज्याला उपासमार होते, ज्याला माहितीच नसतं, ही गोष्ट वेगळी. त्यामुळे हेही आपण विचारात घेतलं पाहिजे. मला जो मगाशी जो मुद्दा हे सांगायचा होता तो म्हणजे कार्यकर्त्याने स्वतः कशा प्रकारे राहायचं. मला जो अलीकडे प्रश्न सतत पडत राहतो आणि लोक म्हणतात की अलीकडची लोक तशी नाही आहेत. हो, आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला. सर पण मगाशी सांगून गेले. पण मी तुम्हाला सांगतो की टेक्नॉलॉजीने लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून लोकांशी भेटला पाहिजे, बोलला पाहिजे. हा प्रॉब्लेम फक्त आमचे विचार पोचवण्याचा नाही. मी सायकॅट्रिस्ट म्हणून काम करत असताना बापाचे विचार मुलापर्यंत पोचत नाहीत, आईचे विचार मुलापर्यंत पोचत नाहीत. विचार हे लांबचंच राहिलं, पण जे काही सामान्य पण म्हणजे क्रायसिस काय आहे हा लक्षात घ्या. माझ्याकडे एक 7-8 महिन्यापूर्वी एक पेशंट आला. पेशंट डेंटिस्ट. त्याच्या वडिलांनी त्याला माझ्याकडे पाठवलं. वडील सर्जन, आई गायनेकोलॉजिस्ट. प्रॉब्लेम काय होता? मुलाला काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हता. वडिलांनी त्याला सांगितलं जाऊन डॉक्टर पाटकरना भेट, काहीतरी ते तुला सांगतील. तो आला. तो म्हणाला बाबांनी पाठवलं म्हणून मी आलो, पण मला काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं ठीक आहे, पण काही इश्यू असेल तर सांग. तो म्हणाला की मला घटस्फोट पाहिजे, हाच इश्यू. तो म्हणतो काय वादाचं कारण काय? वाद नाही म्हणाला. वाद काही नाही. लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. मूल होऊन 3 महिने झाले आहेत. प्रेम करूनच लग्न केलेलं आहे. भांडण काय नाही. तिला जे पाहिजे ते द्यायची माझी तयारी आहे. मग प्रॉब्लेम काय? अरे मला कंटाळा आला तिचा, मला नाही तिच्याबरोबर राहायचं आहे, हाच प्रॉब्लेम, बाकी काय नाही. तेव्हा तुम्ही माझ्या बायकोला कन्व्हिन्स करा की ती माझ्यासाठी मला घटस्फोट द्यायला तयार व्हा. तिला काय पाहिजे ते घेऊ दे. मुलगी जी आहे तिच्याकडे पाहिजे तिच्याकडे ठेवू दे, माझ्याकडे पाहिजे तर माझ्याकडे ठेवू दे. आणि हे बोलता बोलता तो असं म्हणाला की मी त्याला म्हटलं की तुझ्याकडे मुलगी राहिल्यानंतर कसं करणार संगोपन? त्यात काय, मावशी ठेवणार. आम्ही नाही वाढलो मावशीच्या याच्यामध्ये.
तेव्हा माझ्या लक्षात आलं काहीतरी वेगळं घडलं होतं. म्हणजे त्या मुलाचे वडील 16-18 तास, आई वडील दोघंही गायनेकॉलॉजिस्ट सर्जन प्रॅक्टिस करत, रोअरिंग प्रॅक्टिस, आणि ते करत होते. आणि त्यांची मुलं वाढत होती, मेड वाढवत होती, मेड त्यांच्याशी गोड बोलत असेल, सगळं करत असेल. पण 6 महिन्यांनी, वर्षानंतर, 2 वर्षानंतर मेड बदलत होती. मेडने जेवायला भरवणं आणि आईने जेवायला भरवणं हे वेगळं असतं. हो, तो मुलगा कधी शिकला नाही. हा क्रायसिस आहे, हा आपल्या सोसायटीमधला क्रायसिस आहे. आणि हा क्रायसिस जर विचारात घ्यायचा असेल तर कोणत्या सोशल मीडियातून तुम्ही हा क्रायसिस सोडवणार? मला नाही वाटत की आम्ही टेक्नॉलॉजीच्या सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, म्हणजे मी जेव्हा मेडिसिन केलं 96मध्ये पास आउट झालो, 97मध्ये इंटर्नशिप झाली, तेव्हा नाही मला कोणी शिकवलं होतं. नंतर सायकॅट्री पण केली की बिहेवियरल ॲडिक्शन हे काहीतरी विचित्र गोष्ट आहे. आम्हाला काय माहिती होतं सगळ्यांना ॲडिक्शन कसलं असतं? इंजेस्ट करतो ना, सबस्टन्स ॲडिक्शन. काहीतरी आम्ही खातो, ते रक्तात जातं, माझ्या मेंदूपर्यंत पोचतं आणि मग पुन्हा पुन्हा हवं असं वाटतं. हे काहीतरी ॲडिक्शन असेल असं वाटलंच नव्हतं ना. आणि हे जेव्हा हातात आलं आणि ह्याच्यावरती काय करायचं, ह्याच्यावरती एक दिवसभराची कॉन्फरन्स आमची मडगावला चालली, सायकॅट्रीची कॉन्फरन्स. आणि दिवसभराच्या शेवटी सगळं बडबडून झाल्यानंतर ह्याला पर्याय माणूसच, एवढंच उत्तर निघालं. म्हणजे जिवंत माणूस तुम्ही दिल्याशिवाय तुम्ही यंत्राला पर्याय दुसरा देऊ शकत नाही. मला असं वाटतं की ह्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्हाला समोरच्या माणसाशी बोलायचं असेल तेव्हा संवादाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि तो पर्याय जिवंत पर्याय. म्हणजे मी याच्यातून तुम्हाला वाटेल तेवढे मेसेज पाठवू शकतो, पण तुम्ही विचार करा, हे मेसेज पाठवताना तुम्ही स्माइली पाठवता ना, पण स्माइली पाठवताना असे जे ओट करून हे पाठवता तेव्हा तुमचे पण असे ओट झालेले असतात काय? नाही होत. तुम्ही इमोशन कन्व्हे करता पण तुमच्या चेहऱ्यावरती ते इमोशन नसतात. येतंय का काहीतरी लक्षात? हे जे वेगळे पण घडतंय, त्यामुळे एका कल्चरल क्रायसिसमध्ये पण आम्ही आहोत. काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो की माझं बालपण आणि आत्ताच्या जेनझी मगाशी म्हटलं त्यांचं बालपण, ह्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा फरक आहे. ते तुम्ही जेनझी म्हणा, पण मी सायकॅट्रीमध्ये आम्ही त्याला वेगळा एक शब्द होता, डिजिटल नेटिव्हज आणि डिजिटल मायग्रंट. आम्ही डिजिटल मायग्रंट आहोत. माझे आणि माझ्यापेक्षा म्हातारी माणसं आम्ही मायग्रंट आहोत. आणि जे जेनझी तुम्ही म्हणता ते डिजिटल नेटिव्हज आहेत. म्हणजे ते जन्माला आल्यापासूनच त्यांनी डिजिटल जग बघितलं. आम्ही अशा वेगळ्या जगातून आलो की ज्याच्यामध्ये आम्ही डिजिटल जग बघितलं नव्हतं. आणि त्याचा परिणाम आमच्या सायकीवरती झालेला आहे, त्यांच्या सायकीवरती वेगळा झालेला आहे. तुमच्यापैकी किती लोकांचे, म्हणजे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचे पहिले वाढदिवस झालेले आहेत? नसणार. नाही झाले. काही वाटोळं झालं? नाही झालं. ओके, हो म्हणताय कोणतरी, ठीक आहे. ओके, पण हे जे आहे ना, हे तुम्ही आता बघा, कोणाचाही पहिल्या वाढदिवसाला जा आणि निरीक्षण करा. त्याच्यामध्ये सगळ्यात कोणासाठी करतो आपण? त्या मुलासाठी ना. 1 वर्षाचं मूल, पहिला वाढदिवस, त्याला त्याचा आनंद मिळतो का? बिलकुल नाही. तो काका आला, काका बरोबर फोटो काढ, मावशी आली, मावशी बरोबर फोटो काढ. ते बिचारं रडतच असतं, त्याला इतके काही कपडे घालतात ते लागत असतात आणि ते हेच चाललेलं असतं. पण याच्या बरोबर काही गोष्टी घडत असतात, त्या हळूहळू घडतात आणि त्याच्यातून आपली सायकी बनते. दुसरा प्रश्न तुमच्या पुढ्यात ठेवतो की तुमच्याकडे घरात जर समजा एक 1.5 वर्षाचं मूल असेल, 1.5 वर्षाचं मूल असेल, जेव्हा तुम्ही बाहेरून येता तेव्हा मुलाची प्रतिक्रिया काय असते? तुम्हाला जवळ घेताना ते तुम्ही आल्याचा त्याला आनंद होतो ना. नॅचरल आहे ना हे, तुम्ही आल्याचा आनंद होतो हे. आणि मग तुम्ही काय करता माहिती आहे? पालक सगळे वस्तू काहीतरी घेऊन येता, आल्यानंतर त्याला देता. असं होतं 2-3 महिने. आणि मग मूल तुमची नाही वाट बघत, तुमच्या पर्सची वाट बघतं, तुमच्या पर्समधून काय निघणार याची. येते लक्षात? नॅचरल जे होतं त्याच्याऐवजी आम्ही त्याला मटेरियलकडे सरकवायला लागलो. आपल्या नकळत आपण इमोशन तयार केला त्याच्या, किंवा थॉट तयार केला. मला वाटतं हा थॉट विचार करण्यासारखा आहे. हा म्हणजे निसर्गाने आम्हाला ज्या काही प्रवृत्ती दिलेल्या आहेत त्या प्रवृत्ती ही यंत्र बिघडवायला लागली आहेत. त्यामुळे मी टेक्नॉलॉजीचा तुम्ही वेगळ्या प्रकारे वापर करा असं मी बिलकुल म्हणणार नाही. तुम्ही विचार करा. मी विचार करा की आपण काय गमावतो आहोत. जसा तो मुलगा डेंटिस्ट आहे, पैसेवाला आहे, वेल इस्टॅब्लिश आहे, पण भावनिकदृष्ट्या दरिद्री झालेला आहे. आणि हे भावनिक दारिद्र्य जर तुम्हाला कमी करायचं, तंत्रज्ञान तुम्हाला नाही शिकवणार. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे माणसाने माणसाशीच बोललं पाहिजे. दुसरं एक उदाहरण देतो की आम्ही सगळे
किंवा त्याच्या अगोदर मग असंच उदाहरण हे देतो की आमचे आईवडील इतके रोज काहीतरी आणून आम्हाला देऊ शकत नव्हते हो. डेअरी मिल्क चॉकलेट किती लोकांनी खाल्लंय, आता खाल्लं असेल, पण आमच्या लहानपणी डेअरी मिल्कचं माझं स्वप्न कायम राहिलं, अजूनपर्यंत आहे, अख्खं डेअरी मिल्क चॉकलेट खाण्याचं. कारण आता ते परवडतच नाही, म्हणजे वाटतं परवडत नाही इन द सेन्स जीवावर येतं ते. तेव्हा सुद्धा कोणी मुंबईचा पुण्याचा माणूस यायचा, तो डेअरी मिल्क घेऊन यायचा नातेवाईक, त्याच्यातला एक तुकडा काढून आम्हाला द्यायचे आणि ते कोणाच्या मोठ्या ह्याच्यात. आणि आत्ताच्या मुलांना अख्खं डेअरी मिल्क खाऊन टाकलेलं असतं. हे जे आहे ना ते, ही जेलसी नाही मी सांगत आहे की त्यांच्याविषयी मला जेलसी वाटते म्हणून, पण कुठेतरी जो स्वभावाचा भाग बनतो ना, तो भाग तुटत राहिला. आम्हाला नवीन कपडे केव्हा मिळायचे? आमच्याकडे चतुर्थीला. कोकणातला सगळ्यात मोठा सण म्हणजे चतुर्थी. नवीन कपड्यासाठी कपड्यांच्या दुकानात नाही, कापडाच्या दुकानात जायचो आम्ही. क्लॉथ सेंटर, कपडे घ्यायचे विकत, कापड घ्यायचं विकत आणि कापड घेऊन, म्हणजे जर 2-3 भावंड असतील तर एकाच प्रकारचा शर्टाचं कापड, एकाच प्रकारच्या पॅन्टीचं कापड, नंतर बँडवाले, तर ते घेऊन जायचं टेलरकडे. टेलर माप घ्यायचा आणि सांगायचा 15 दिवसांनी ये म्हणून. 15 दिवसांनी मोठ्या उमेदीने जावं, तो म्हणायचा अजून काच बटणं करायची राहिली आहेत, आणखी 4 दिवसांनी ये म्हणेपर्यंत 3 आठवडे झाले. डिलेड ग्रॅटिफिकेशन आम्ही शिकलो, पेशन्स ठेवायला शिकलो. आजच्या मुलांना नाही ना डिलेड ग्रॅटिफिकेशन ठेवता येत आहे, पेशन्स. जर आजच्या मुलांना पेशन्स ठेवता येत नसेल तर पेशन्स शिकवायला पाहिजे ना आपण. म्हणजे टेक्नॉलॉजी कसा हस्तक्षेप करते आपल्या नकळत, आपल्या लक्षात नाही येत. एक आमच्याही लहानपणीचं उदाहरण सांगतो तुम्हाला. ती ओनिडाची जाहिरात आठवते का तुम्हाला? तो टकल्या एक सैतान आणि त्याच्या डोक्यावरती शिंग. हा, ओनर, करेक्ट, ओनर्स प्राईड नेबर्स एनव्ही. टीव्ही कशाला घ्यायचा? शेजाऱ्यांना जळवण्यासाठी आणि मला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, मला बघण्यासाठी नाही. गेलं कॉग्निजन? हा विचार गेला ना आमच्या डोक्यात, आमच्या नकळत आमच्यापर्यंत विचार पोचतो. हा विचार डाव्यांच्याही डोक्यात जातो आणि उजव्यांच्याही घरात जातो ना. म्हणजे मी जे मगाशी विचारलं ना की क्वालिटेटिव्ह फरक काही आहे का, तर मला असं वाटतं की इथं आपल्याला विचार करायला पाहिजे की हे जातं का. गांधींकडून मला जो काही महत्त्वाचा मुद्दा मिळाला तो म्हणजे तुमची कपॅसिटी असताना सुद्धा तुम्ही उपभोग घ्यायचा नाही. तुमची कपॅसिटी काही असेल, तुम्ही म्हणजे कपॅसिटी इन द सेन्स सुद्धा आपण जर बघितलं तर ह्या जगामध्ये आम्ही कपॅसिटी कशाला म्हणतो. म्हणजे मी जर प्रोफेसर असेल आणि मला 2.5 लाख रुपये पगार असेल तर मला असं वाटतं की माझी कपॅसिटी आहे ती, म्हणून मला 2.5 लाख रुपये मिळतात. मराठीचा प्रोफेसर असेल तर प्रायव्हेट ट्युशन घ्या आणि 2.5 लाख रुपये मिळतात काय बघा. म्हणजे कपॅसिटी नाही मिळतं सिच्युएशनमध्ये आम्ही, मी त्या व्यक्तीला दोषी नाही देत आहे, पण गांधीने इथे मला माझे डोळे उघडले. गांधी असं म्हणतात की तुमच्याकडे ज्या क्षमता आल्या आहेत त्या क्षमता तुमच्या उदरनिर्वाहाचं पूर्ण झालं, मिनिमम गरजा तुमच्या पूर्ण झाल्या की उरलेल्या सोसायटीला द्या ना. मला असं वाटतं की आम्ही असा विचार करतोय का, म्हणजे आमच्या डोक्यात येतो का लगेच हा विचार की हे इतक्या झाल्यानंतर मी सोसायटीला देईन. म्हणजे माझ्या डोक्यात जो विचार जो रामकृष्ण परमहंसांच्यामुळे आला तो गांधींनी आणखी मजबूत केला, मार्क्सने तो त्याच्या पुढे नेऊन मजबूत केला. आणि तो म्हणायला लागला की सारखा तपासत राहा तुझ्याकडे जे पैसे येतात ते पैसे कुठून येतात आणि त्याच्यामध्ये सरप्लस किती आहे. कारण टॅक्सच्या रूपात टॅक्स पेयरना सगळ्यांना असं वाटतं की आम्हीच सरकार चालवत असतो, पण ज्याला कळतं की वेल्थ कशी जनरेट होते, मी काही दास कॅपिटल नाही तुमच्याशी बोलत बसणार, पण वेल्थ कशी जनरेट होते त्याला कळतं की त्या कन्स्ट्रक्शन वर्करच्या श्रमातून हे सगळी वेल्थ जनरेट होते, त्याचा उपभोग मी घेतो आणि मला ह्या सिस्टीममध्ये एक स्थान मिळालेलं आहे, म्हणून मला वाटायला लागतं की तो माझा अधिकार आहे. तुम्ही सगळे पुण्यात राहता आणि मी जेव्हा माझ्यासारखा माणूस जेव्हा पुण्यात येतो किंवा सिटीमध्ये येतो तेव्हा माझ्या डोक्यात एक गिल्ट फिलिंग असतं, कारण माझा संबंध इथल्या श्रमिकशी आहे. म्हणून सफाई कर्मी, तुम्ही सगळ्यांनी ती कचरा कोंडी बघितली असेल, तर जेव्हा मी इथे येतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी जो संडास वापरणार आहे त्या संडासामुळे काही लोकांना त्या पाईपमध्ये उतरावं लागतं. ही जी आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की शिक्षणाने हे बदलेल, मला नाही वाटत शिक्षणाने हे बदलेल. PhD झालेलं उतरेल त्याच्यामध्ये. मग
कारण आम्ही ज्या प्रकारची रचना उभी केलेली आहे त्या रचनेमध्ये ड्रेनेज सिस्टीम असणार आणि त्या ड्रेनेज सिस्टीममध्ये कोणीतरी माणसं उतरणार. म्हणून गांधी जे सांगत होते की साधं जीवन, साधं हे, ते मला रेलेव्हंट वाटतं. गांधी त्या काळाच्या इतके पुढे होते की त्यावेळी ते शहाणे कोणाला वाटले नाहीत. आजही लोकांना ते फारसे शहाणे वाटत नाहीत. इथं बसलेल्या 100 माणसांना वाटत असतील, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही लोकांशी बोललात तर ते नाही वाटत. आणि आईन्स्टाईन म्हणाला होतं ते खरंच होतं की आणखी काही वर्षानंतर नव्या पिढ्यांना हा गांधी नावाचा रक्तमांसाचा माणूस खरंच या पृथ्वी तलावर होता ह्याच्यावरती विश्वास बसणार नाही. आणि हे खरंच आहे. म्हणून त्यांच्या खोट्या गोष्टींवरती विश्वास बसतो. कारण असं माणूस कसा जगू शकतो असंच लोकांना वाटतं. मला वाटतं तुम्ही जर बारकाईने विचार केला, गांधींचा खून झाला ना, गांधींचा खून का झाला याचा कधी विचार केला? ते सांगतात 55 कोटीसाठी झाला, ते सांगतात पाकिस्तानसाठी झाला. पाकिस्तानची मागणी कोणी केली? बॅरिस्टर जिनानी केली. ज्यांनी खिलाफत चळवळीला विरोध केला होता, ते सेक्युलर होते, ॲथिस्ट होते, त्यांनी केली. प्रत्यक्ष कृतिदिन कोणी केला? बॅरिस्टर जिनानी हाक दिली. मॅसॅकर कोणी केलं? बॅरिस्टर जिनांच्या कार्यकर्त्यांनी केलं. पण बॅरिस्टर जिना हाऊस तर इथंच होतं ना, मुंबईत. घातली आग? नाही घातली. मग गांधींना का मारलं असेल? विचार करण्यासारखं आहे ना. इतक्या सगळ्या ह्याला नेहमी बॅरिस्टर जिनाचं नाव कुठेच येत नाही. का नाही येत? का त्यांना असं वाटत नाही, त्याचा राग येत नाही? बॅरिस्टर जिनांनी ही भूमिका घेतली नसती, पाकिस्तानची मागणी केली नसती, ते गांधींच्या बाजूला उभे राहिले असते, चित्र वेगळं दिसलं असतं. पण असं असताना सुद्धा ज्यांना वाटतं पाकिस्तान झालं म्हणून दुःख वाटतं, नवीन पोरांचं मी म्हणत नाही कारण त्यांना काही माहीतच नाही आहे. पण मग बॅरिस्टर जिनांच्या विषयी राग येत नाही आणि गांधींच्या विषयी राग येतो. त्याचं कारण असं आहे की गांधी असं म्हणत होता, तुम्हाला लढायचंय लढा. मला असं वाटतं, कारण कदाचित मी सोय म्हणून घेतलं असेल, ते म्हणत होते की हिंसेपेक्षा अहिंसा चांगली, पण भित्रेपणापेक्षा हिंसा चांगली, आणि तुम्ही लढायचं सोडू नका असं ते म्हणत होते. पण लढा म्हणजे ह्याचा अर्थ असा नव्हे की तिकडे त्यांनी निरपराध हिंदूला मारलं म्हणून मी माझ्या शेजारच्या निरपराध मुस्लिमाला मारेन. आणि गांधी हे अडवत होते. आणि हे अडवतात गांधी. आणि गांधी हे कशाने अडवत होते? तुम्ही विचार करून तरी बघा, कशाने अडवत होते? आपल्या मॉरल पॉवरने ना, आत्मबळाने अडवत होते. ते नौखालीमध्ये होते, ते कलकत्त्यामध्ये होते, ते अडवत होते कशाने? काय होतं त्यांचं 1 मॅन आर्मी म्हटलं ना ते माउंटबेटनने, असा माणूस अडवत होता. आणि हेच त्यांच्या विरोधकांच्या पोटात दुखत होतं. आणि विरोधकांचं म्हणजे मला असं वाटतं की जर गांधी जिवंत ठेवायचा असेल तर त्यांना काय संपवायचं आहे? मला असं वाटतं की गांधींच्या विरोधकांना चांगुलपणा संपवायचा आहे. त्यांना असं वाटतं की आपल्या बाजूच्या माणसाला, म्हणजे मी जर काही हे करत असेल, म्हणजे सॉफ्ट टार्गेट आहे त्याला मी मारणार, आणि त्याच्यामध्ये कोणी अडवत असेल तर मला हे नाही. ओके. आणि ह्या सॉफ्ट टार्गेट म्हणजे गांधी संतत्व पसरवत होते ना. गांधी एकटे नव्हते, त्यांची अख्खी टीम म्हणजे विनोबा भावे, अप्पासाहेब पटवर्धन वगैरे सगळी मंडळी बघा, जे संतत्वाच्या पातळीची होती. हां, ती अलीकडच्या काळामध्ये असल्यामुळे त्यांना चमत्कार नाही चिकटवता आलेत, पण ती संतत्वाच्या स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करायला गांधी शिकवत होता ना, हीच अडचण होती. आणि म्हणून गांधींना वेगवेगळ्या प्रकारे बोलणं. आता जर हे गांधी जर जिवंत ठेवायचे असतील, पुस्तकात नव्हे प्रत्यक्षात, तर मला असं वाटतं की गांधी जे जिवंत ठेवू पाहत होते ते आम्ही ठेवलं पाहिजे. आणि ते म्हणजे चांगुलपणा पसरवणं, ते म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेने मला अस्वस्थ होणं. म्हणजे मला बऱ्याच वेळा असं वाटतं, म्हणजे मी आजही अपराधबोध मला आहे. म्हणजे जे चैतन्य मगाशी सांगितलं की मी अजूनही मी जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जगतो त्याच्यापेक्षा मी खाली यायला पाहिजे. मी तितका खाली आलेलो नाही, ह्याचा मला अपराध आहे. म्हणजे माझ्या डोक्यात त्याचा त्रास होतो मला असं वाटतं की हा प्रत्येकाला वाटला पाहिजे. जर तुम्ही गांधींवरती प्रेम करत असाल तर गांधी जी जीवनशैली पाळू पाहत होते त्या जीवनशैलीकडे आम्ही कसे जाणार आहोत? आता हे प्रश्न जर तरचे आणि मोठ्या ह्याचे नाही राहिलेत, हे पर्यावरणाचे प्रश्न राहिलेत. आणि स्टीफन हॉकिंग्सने सांगितलं आहे पुढच्या 1-2 शतकामध्ये ह्या पृथ्वीवरची सृष्टी, जी जीवसृष्टी आहे ती लयाला जाण्याच्या शक्यता आम्ही निर्माण केलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती पर्याय दुसऱ्याला बदलण्यापेक्षा माझा उपभोग मी कसा कमी करेन ह्याचा आहे. त्यामुळे जेव्हा इतर लोक कशी बदलणार,
मला असं वाटतं की मी कसा बदलणार इथून आपण सुरुवात करावी. मी आज आहे त्याच्यापेक्षा मी अधिक गांधीच्या जवळ कसा जाईन. वैयक्तिक पातळीवरती मला असं वाटतं की गांधीच्या जवळ जाणं आवश्यक आहे. जे काही मी कम्युनिस्ट चळवळीमध्ये बघितलं, जे काही मी इतर सगळ्या चळवळीमध्ये बघितलं, ते मला असं दिसलं की आम्ही एक्सटर्नल लिबरेशनच्या गोष्टी करतो, बाह्य सुटकेच्या गोष्टी करतो. म्हणजे भांडवलदारांकडून कामगारांची मुक्तता, सरंजामशाहीकडून कुळांची मुक्तता, ह्याच्या गोष्टी आम्ही करतो आहोत. बरोबरच आहे, ते एक्सटर्नल मुक्तीची गरजच आहे. इंटरनल लिबरेशनची काय? आणि हा प्रश्न मी नाही उपस्थित केला, हा प्रश्न एरिक फ्रॉमने उपस्थित केला. एरिक फ्रॉम हा फ्रॉइडच्या नंतरचा जागतिक कीर्तीचा एक सायको ॲनालिस्ट, आणि मला असं वाटतं की त्याची सगळी जी पुस्तकं आहेत ती प्रत्येकाने वाचली पाहिजेत. मराठीत दुर्दैवाने उपलब्ध नाही आहे, 1-2 पुस्तकंच आहेत. म्हणजे एक साळुंके सरांनी अनुवाद केलेलं ते फिअर ऑफ फ्रीडम ते आहे, स्वातंत्र्याचं भय, आणि दुसरं आर्ट ऑफ लव्हिंग. ही 2 पुस्तकं सोडली तर एरिक फ्रॉमची पुस्तकं मराठीमध्ये नाही आहेत. पण ह्या एरिक फ्रॉमने इंटरनल लिबरेशन आणि एक्सटर्नल लिबरेशन या दोन्ही समांतर जाण्याच्या गोष्टी सांगितल्या, आणि तो USSR वरती टीका करतो त्याच्या काळात 46 साली पुस्तक लिहिताना की USSR पण इंटरनल लिबरेशनच्या गोष्टी करत नाही. माणूस कसा असायला पाहिजे, म्हणजे तुमचं ध्येय काय वाटतं, कसा असावा माणूस? वेल क्लॅड, वेल फेड, डुकरासारखा मजबूत, खायला प्यायला सगळं मिळालं आणि छान मजेत असला, कशाचं काही हे नाही, असा तुम्हाला माणूस पाहिजे? की माणूस हा अविकसित बुद्ध आहे आणि तो विकसित बुद्धत्वाच्या दिशेने तो जायला पाहिजे, हे तुमचं गोल आहे? हा एरिक फ्रॉमने उभा केलेला प्रश्न आहे, आणि हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतो. आणि त्यामुळे बाहेर किती बदलतंय ह्याच्याबरोबर माझ्या आत किती बदलतंय हे, आणि जे मला भेटतात ना, म्हणजे ज्यांनी मला 15 वर्षापूर्वी बघितलं, 20 वर्षापूर्वी बघितलं, ते म्हणतात की डॉक्टर तुम्ही दरवेळी बदलतच असता. पण विनोबांनी शब्द वापरला होता तो, मी दगलबाज माणूस आहे. उद्या कदाचित मला वेगळं काय मिळालं मी बदलेन. मला तुम्ही कन्व्हिन्स करू शकलात म्हणून मी मगाशी म्हटलं ना, तुम्ही एम्प्टी ठेवलात, मोकळं ठेवलात काय तुम्ही अनेक गोष्टी ॲक्सेप्ट करू शकता, विचार करू शकता. म्हणजे मी कोणत्याही विचार, म्हणजे जी पटते तो मुद्दा. म्हणजे मी सायकॅट्री शिकत असताना सायकॅट्रीमधल्या सगळ्या गोष्टी मला मगअप कराव्या लागल्या परीक्षेसाठी, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी मला पटल्या, काही गोष्टी मला पटल्या नाहीत, काही गोष्टींची लिमिटेशन माझ्या लक्षात आली. हे तारतम्य असतं, पण मी ओपन ठेवलं म्हणून मी शिकत पुढे आलो ना. आणि मला असं वाटतं की हे शिकणं खूप आवश्यक आहे. एवढं सगळं करूनही माझ्यामधला, म्हणजे मला सतत वाटत राहतं की मला सतत तपासण्याची गरज आहे, मला अधिक चांगलं होण्याची गरज आहे. कसं ते सांगतो, आणि म्हणजे ते तुमच्या पुढ्यात येईल. मी अलीकडे एका संस्थेबरोबर काम करतो, आणि ती संस्था रेड लाईट एरियामध्ये ज्या मुली असतात त्यांच्याशी संबंधित त्यांच्या पुनर्वसनाचं आणि हे काम करतात. त्या संस्थेशी माझा संपर्क पण फार गमतीशीर पद्धतीने आला. म्हणजे झालं होतं असं की मी जेव्हा मगाशी म्हटलं ना, माझे वडील वारल्यानंतर मी जॉब पकडला होता, तर 1.5 वर्ष मी गोवा गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री आणि ह्युमन बिहेवियर या संस्थेमध्ये सिनियर रेसिडेंट म्हणून होतो. तर तिथं वेगवेगळ्या संस्थांचे लोक यायचे, आपले क्लायंट घेऊन यायचे, वेगवेगळे त्यांचे जे काय असतील ते. आणि त्याच्यामध्ये एका संस्थेची माणसं यायची, अर्ज नावाची संस्था, अन्यायरहित जिंदगी. मला माहिती होतं की हे ट्रॅफिक विक्टीम आहेत, ह्या वेश्या व्यवसायामध्ये असलेल्या मुली आहेत, आणि ह्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात, किंवा काही नाही बाहेर निघण्याचा प्रयत्न, पण त्यांना मेंटल इलनेस काहीतरी आहे म्हणून ते माझ्याकडे घेऊन यायचे. मी जेव्हा तिथला जॉब नाही, तिथं मी त्यांच्याशी एक दिवस त्या संस्थेच्या कार्यकर्त्या आल्या आणि ते एक कार्ड घेऊन आल्या. ते संस्थेचं कार्ड होतं, आणि तिथं कॉन्ट्रीब्युटरची यादी होती, आणि त्या कॉन्ट्रीब्युटरच्या यादीमध्ये त्यांनी माझं नाव टाकलं होतं. मी त्यांना म्हटलं, माझं कॉन्ट्रीब्युटरच्या यादीमध्ये नाव का? मी तर गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मी काम जे काही तुम्हाला सर्व्हिस देतो ती फुकट नाही देत, मला पगार मिळतो त्याचा. ते म्हणाले, असं नाही, तुम्ही आमच्या मुलींकडे पूर्वग्रहाने बघत नाही. मी म्हटलं, मी थोडासा बोलका आहे, बडबड जास्त करतो, पण बाकीचे कदाचित बोलके नसतील, पण ते काही ट्रीटमेंट देण्यामध्ये कमी करतील असं नाही. त्यावर त्यांनी एक मला अनुभव सांगितला. एका मुलीला गायनॅकमध्ये नेलं होतं, स्त्रीरोगांच्या तिथे, आणि पुरुष गायनॅकॉलॉजिस्ट होता, आणि तिला ऑकवर्ड वाटत होतं. त्यावेळी डॉक्टर तिला एनकरेज करण्याच्या ऐवजी, तिला घाबरू नको म्हणून हे करण्यासाठी हे न बोलता तो काय म्हणाला माहिती आहे?
इतने लोगों के साथ सोते हुए शर्म नहीं आई, अब क्यों शर्माती हो. एका डॉक्टरने असं बोलावं. आणि हे माझ्या लक्षात आलं की अरे आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा भले ती टॅलेंटेड असतील पण ती पण असाच विचार करतायत. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही पण आपल्याला विचार करण्यासारखं फील्ड आहे. मग मी तो जॉब सोडायचा विचार केला तेव्हा त्या संस्थेने माझ्या पुढ्यात ऑफर ठेवली की तुम्ही आमच्याकडे येऊन जॉईन व्हा. मी त्यांच्याकडे आठवड्यातून एकदा जायला लागलो. ते माझ्यासाठी आव्हानात्मक गेलं कारण तिथं अशी माणसं माझ्या पुढ्यात आली. मी एक स्टोरी सांगेन की मला आव्हानात्मक म्हणजे मी सायकॅट्रिस्ट म्हणजे कशी आम्हाला सवय, सायकॅट्रिस्ट हे बहुतांशी स्किझोफ्रेनिकच ट्रीट करतात. कारण आम्ही फार्मॅकोथेरपी म्हणजे आम्ही डॉक्टर म्हणून ट्रेन झालो ना, MBBS झालो आणि पुढे मग आम्हाला बायोलॉजिकल थेरपी ह्याच्यामध्येच असतात. ते बोलून सायकोथेरपी वगैरे ह्याच्यामध्ये काही फारसं सायकॅट्रिस्ट नाही करत, ते सायकॉलॉजिस्ट करतात. इव्हन एवढे आम्ही एक्स्ट्रीम आहोत की अलीकडे एका ग्रुपवरती बायोलॉजी म्हणजे सायकॅट्री इज बायोलॉजी म्हणजे हे तुमची इमोशन बदलली, हा मॉलिक्यूल घ्या बडे व्हा. त्याला काही सोशल फॅक्टर असतात, त्याला काही म्हणजे मी साधं तुमच्याशी गोड बोललो तुम्हाला बरं वाटतं ना, औषध न देता मी तुम्हाला तुमच्यामध्ये आनंद क्रिएट करू शकतो ना, तुमच्या मनामध्ये तुम्हाला शिव्या देऊन मी राग तयार करू शकतो ना. हे जर मी तुमच्या सतत बोलण्यावरून तुमच्या इमोशन बदलू शकतो तर मग मी इतक्या रिडक्शनिस्ट अप्रोचवरती यावं की सायकॅट्री इज बायोलॉजी. अशा परिप्रेक्षामध्ये काम केलेला मी जेव्हा तिथं गेलो आणि माझ्या पुढ्यात एक केस आली. ती केस अशी होती म्हणजे त्या रिहॅबिलिटेशन युनिटमध्ये ती मुलगी काम करत होती. तिचं लग्न झालं होतं, महाराष्ट्रातल्या कुठच्या तरी एका गावातली ती होती. आणि दुर्दैव असं की तिचा नवरा खूप मारझोड करायचा, डोमेस्टिक व्हायलन्स. आणि त्यांनी मारझोड करून शेवटी ते तुटलं लग्न आणि ती माहेरी आली. माहेरी आई होती तिची, ती बिचारी गरीब होती, भाऊ भाऊजाई होती. दुर्दैव असं की आई पण वारली. मग भाऊ भाऊजाईंनी तिला घरातून बाहेर काढलं म्हणजे भांडणं वगैरे सुरू झाली. मग ती तिथल्या तालुक्याच्या प्लेसला गेली. तिथे एका हॉटेलमध्ये ती काम करायला लागली, किचनमध्ये स्वयंपाकाचं काम, आणि ती राहायची भाड्याच्या रूममध्ये. तर काय झालं की एक 2-3 महिने झाल्यानंतर तिच्या बाजूच्या रूममध्ये एक बाई राहायला आली, मध्यमवयीन बाई. साहजिक आहे, तुमचं कोणीही नातेवाईक नसतं तेव्हा तुम्हाला जे कोण भेटतं त्याच्याविषयी आपुलकी वाटायला लागते, एक मैत्री तयार होते. ह्या बाईंशी पण मैत्री तयार झाली. ही तिच्यामध्ये आई बघायला लागली. एक दिवस ती बाई म्हणाली की मी माझ्या नातेवाईकांकडे कुठेतरी बाहेरगावी चालले, तर तू माझ्याबरोबर येतेस का. तर हिलाही कंटाळा आला होता बरेच दिवस. ती म्हणे हो येते. तिने हॉटेल मालकाकडून परमिशन घेतली आणि ती तिच्याबरोबर निघाली. ती आली, तिला ज्या गावात आणलं तिथं तिने हे केलं आणि ती म्हणाली प्रवासाचा त्रास झालाय, झोप तू इथे. ती झोपली. जेव्हा ती उठली ना, म्हणजे रात्री ओव्हरनाईट जर्नी होते, तेव्हा तिला लक्षात आलं की तिच्याबरोबर आलेली बाई नाही आहे. तिला तुमच्याच पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये विकली गेली होती 10,000 रुपयाला. आणि मग तिला बाहेर जाण्याचा काहीच मार्ग नव्हता कारण तिला ते टॉर्चर आणि ते सगळं हे झालं. शेवटी तिला सरेंडर करण्याशिवाय पर्याय नाही राहिला. त्याच्यानंतर असं झालं की एक कस्टमर यायचा. सुरुवातीला तो कस्टमर म्हणून आला पण तो वारंवार यायचा आणि तो म्हणायला लागला की तू खूप चांगली आहेस ग स्वभावाने, खूप चांगली आहेस दिसायला, मला तू खूप आवडतेस, मला असं वाटतं की आपण लग्न करावं. ती म्हणाली हे शक्य नाही आहे. त्याचं कारण असं की तू मला घरात नाही ॲक्सेप्ट करणार. तुझ्या घरात जर सांगितलंस तर एका प्रॉस्टिट्यूट बरोबर लग्न करणं नाही ॲक्सेप्ट करणार. आणि दुसरं म्हणजे मला विकलंय 10,000ला. ही गोष्ट मला वाटतं 97-98च्या आसपासची. तर तो म्हणाला ठीक आहे मी काहीतरी प्रयत्न करतो, मी पैसे. आणि त्याने पैसे गोळा पण केले, त्यांनी 10,000 रुपये आणले. पण तिची मालकीण जी घरवाली होती ती म्हणाली, तिने नेऊन दिले पैसे. म्हणजे ती म्हणाली मला तिच्या तोंडावरती मारायचे होते पण मी तिला दिले. आणि तेव्हा माझी मालकीण जी घरवाली होती ती म्हणाली रंडी के साथ कोई शादी नहीं करता. तिला राग आला तिचा, पण ती म्हणाली दाखवते तुला. ती त्याच्याबरोबर निघाली. तो तिला घरी घेऊन जायला म्हणून निघाला. पुन्हा ओव्हरनाईट जर्नी. त्याने तिला आमच्या गोव्यात बायनात आणून विकली. आता मला सांगा की ज्या माणसांना असा इमोशनल ट्रॉमा 2-2दा झालेला आहे, नातेसंबंध, कोणीतरी आई म्हणून बघत असताना धक्का दिला, दुसऱ्या बाजूला कोणीतरी प्रियकर असल्याचं सांगून धक्का दिला, अशा व्यक्तीचा विश्वास बसेल नातेसंबंधावरती. त्या व्यक्तीला पुन्हा उभं करणं फक्त पुनर्वसन म्हणजे इकॉनॉमिक पुनर्वसन नाही होत. PTSD नावाचा प्रकार असतो, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. 10-15 वर्षानंतर सुद्धा तुमच्या जीवनात काही घडलेलं असेल तर त्याची भूतं नाचायला लागतात.
तुम्ही विचार करा, अलीकडे मला माहिती नाही आपण किती सेन्सिटिव्ह आहोत, मला काही बातम्याने झोप पण येत नाही. एक 3-4 महिन्यापूर्वी नालासोपारामध्ये एक मुलगी रेस्क्यू झाली, 12 वर्षाची मुलगी. वाचली असेल तुम्ही ती बातमी, विसरू नाही गेला असाल. बांगलादेशमधली मुलगी परीक्षेत काहीतरी नापास झाली, आई वडील मारतील म्हणून ती घरातच गेली नाही. कोणीतरी माणूस भेटला, तो तिला मुंबईत घेऊन आला, मुंबईत त्याने विकली. 3 महिने ती इथे राहिली. 200 माणसांनी तिच्यावरती सेक्स केलं. रेप आहे ना. मला सांगा, ह्या मुलीचा ट्रॉमा कधी आपण बरा करू शकू? नाही करू शकणार. आपल्या आजूबाजूला, म्हणजे जेव्हा ती गोष्ट ऐकली, माझी मुलगी सुद्धा आता 12 वर्षाची आहे, माझ्या डोक्यात त्रास व्हायला लागला मला. हे आपल्या आजूबाजूला घडत असताना जेव्हा माणसं ह्याच्याविषयी काही नाही बोलत आहेत, का माझ्या घरातलं नाही म्हणून. आणि मला असं वाटतं की गांधी इथं मला हे करतो की प्रत्येक माणूस जो गांजलेला आहे, म्हणून हरिलाल विरोधी गेला, पण ती विरोधी जाण्याची किंमत पण चुकवावी लागते. तेव्हाच कुठेतरी तुम्ही महात्मा बनता. महात्मा होण्यासाठी नव्हे, एक चांगला माणूस बनण्यासाठीचा हा प्रयत्न. आमची मुलं जशी सुरक्षित आहेत तशीच जगातली सगळी मुलं सुरक्षित राहावी असं वाटणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. बेअर मिनिमम गरजा आपल्या भागायला पाहिजे, त्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. पण स्वेच्छेची गरिबी ही हा जो मुद्दा गांधींनी जो सांगितला तो मला खूप 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 महत्त्वाचा वाटतो आणि तो आजच्या चळवळीमध्ये नाही आहे. मी जर तुम्हाला खूप काही गोष्टी सांगत असेल आणि मी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही माझं घर येऊन बघितलं, माझा बंगलो आहे किंवा फ्लॅट आहे आणि माझ्यामध्ये वेल फर्निश आहे, तुम्ही काय माझ्याकडून घ्याल? विचार घ्याल? तुम्ही म्हणणार तुम्ही जसं उभं केलं, तुमच्याकडे विद्वत्ता होती म्हणून हे सगळं उभं केलं, तुम्ही आमच्या ह्याचे लीडर झालात म्हणून तुम्ही हे उभं केलं. मी कामगार आहे, मी मटका लावून करेन, मी करप्ट धंदे करून करेन, मी ड्रग्ज लावून विकून करेन. का मी करायचं नाही? तुम्हाला बुद्धी मिळेल, मला नाही मिळाली. तुम्हाला चेहरा मिळाला, मला नाही मिळाला. कसं करणार तुम्ही त्याला सांगणार? मला वाटतं इथं गांधी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून ते पूर्णपणे खाली आले. आणि गरिबी, स्वेच्छेची गरिबी ही गांधींची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी त्या मुलींच्या विषयी सांगत होतो, माझं मन तपासत असताना म्हणजे माझ्यासाठी हे आव्हानात्मक गेलं. आणि त्याच्यानंतर मला जो सगळ्यात महत्त्वाचा धक्का बसला, तिथे ओपन ठेवलं होतं म्हणून तिथं जी रेड लाईट एरिया बायना वस्ती होती, त्या वस्तीमध्ये ह्या NGOचं ऑफिस होतं. आणि सकाळच्या वेळी त्यांची पुनर्वसन युनिट, मेकॅनाइज लॉन्ड्री होती. त्या लॉन्ड्रीमध्ये ज्या मुली यायच्या, 50-1 मुली होत्या, तर त्यांचे काही इश्यू असतील तर ते मी बोलायचो त्यांच्याशी आणि संध्याकाळी त्या वस्तीमध्ये जाऊन बसायचो. तर तिथं वस्तीतील लोकं यायची, काही इमोशनल इश्यू असले तर यायची, किंवा मी जनरल काहीतरी ताप आहे काय तर त्याच्यासाठी यायची. एक मुलगा तिथं रेग्युलर यायचा, 25-26 वर्षात, गप्पा मारायला यायचा. एक दिवस तो, मी आणि एक सोशल वर्कर असे तिघेच होतो. तो मला म्हणाला की डॉक्टर साहब आप यहाँ आते हो, अच्छा लगता है, आप जैसे लोग आते हैं हमारे साथ, बात करते, कोई नहीं आता, पढ़ा लिखा कोई नहीं आता हमारे साथ अच्छी तरीके से बात नहीं करता. मी हसलो, मैं तो ॲप्रिशिएट केला. त्याच्यानंतर तो असं म्हणाला की डॉक्टर साहब आपको एक सवाल पूछूं, गुस्सा तो नहीं होंगे? मी म्हटलं नाही रे, गुस्सा कशाला करणार, तू विचार. तो म्हणाला कि डॉक्टर साहब यदि आपको कोई ऐसा पूछे कि आपकी माँ रंडी थी या आपकी बहन रंडी है या आपकी बेटी रंडी है तो आपको क्या लगेगा? रंडी शब्दच बघितल्यानंतर ऐकल्यानंतर मला शिसारी आली. मी नाही बोलू शकलो, नाही उत्तर देऊ शकलो. मला स्वतःला ट्रेड युनियनमध्ये काम करत असताना कामगार म्हणून घ्यायला बिलकुल लाज वाटली नाही. शेतकरी म्हणून घेतानाही लाज वाटली नाही. बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात होता त्यामुळे अस्पृश्य म्हणून घेतानाही मला लाज वाटली नाही. पण रंडी का बच्चा मात्र मी म्हणून घेऊ शकलो नाही, रंडीचा नातेवाईक. कारण त्याच्यानंतर तो बोलला असं की डॉक्टर साहब आपकी जो गाली है वो मेरी पहचान है, रंडी का बच्चा सुनते सुनते मैं बडा हुआ हूँ. हे जे आहे ना, आणि मग माझ्या लक्षात आलं की मी अजून तितका पवित्र नाही आहे की माझ्या मनात अजूनही तिच्याविषयी ती विक्टीम आहे, शोषित आहे असा माझ्या मनामध्ये भाव नाही आहे. म्हणूनच मी तिला, कोणत्याही वेश्येला मी माझे नातेवाईक नाही म्हणून घेऊ शकत. मला वाटतं की हे मन तपासणं आहे ना, गांधी सातत्याने मन तपासत होता. म्हणजे तुम्ही गांधींना वाचत राहिलात ना, तुम्हाला लक्षात येतं, तुम्ही क्रोनॉलॉजिकल वाचा की हा माणूस डेव्हलप होत होता, शेवटच्या क्षणापर्यंत डेव्हलप होत होता असं माझं मत आहे. आणि हे डेव्हलप होणं, आणि तुम्ही आजूबाजूला तुम्हाला जेव्हा माणसं प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांच्या उत्तरं तुम्ही जेव्हा शोधता आणि आपल्याला तपासता, मला वाटतं त्यावेळी खूप मोठा बदल होत असतो. आता हेच काम करत असताना
अलीकडे बऱ्याच ह्याच्याशी बोलत असताना काही लोक ह्याला म्हणतात हे सेक्स वर्क आहे, हे वर्क म्हणून ॲक्सेप्ट करा म्हणतात ना. तुमच्यापैकी अनेक लोक कन्फ्युजनमध्ये असतील, हे लेबर आहे का? कारण मी मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा गेलो तेव्हा आमच्या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या प्रोफेसरनी चांगला शब्द, म्हणजे मी लहान असताना वेश्या म्हणजे बिघडलेली बाई हे पहिलं, त्या बायका लोकांना जाळ्यात अडकतात हे दुसरं, तिसरं त्यांच्यामुळे एड्ससारखे आजार होतात. आणि मग मी कुठेतरी वाचलं की ह्या घरंदाज बायकांच्या पुढ्यातल्या ढाली असतात, ह्या बायका आहेत म्हणून बलात्कार होत नाहीत. तुम्ही पण ऐकलं असेल, कुठे रिसर्च आहे असा आहे? असा रिसर्च नाही आहे, तरी पण आमचा या कॉग्निशनवरती विश्वास आहे ना. मेडिकल कॉलेजमध्ये गेलो तेव्हा आमच्या प्रोफेसरनी मला सांगितलं पहिल्यांदाच फिमेल सेक्स वर्कर असा शब्द वापरला. मला आणखी बरं वाटलं. प्रोटेक्शनच्या वर्करचा स्टेटस वाटतो हा ते वर्क आहे. म्हणजे काही लोकांनी आर्ग्यू केलं, टायपिस्ट टाईपरायटर बोलतो ना, बोटं वापरतो ना, टायपिंग करतो, मग मी माझं वजायना माझी योनी वापरायला दिली तर काय प्रॉब्लेम आहे? हे वाटतं आर्ग्युमेंट. मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही सगळे गांधीवादी आहात, निदान गांधींविषयी आदर असणारे आहात, तेव्हा तुम्ही 2 ऑक्टोबर साजरा करत असाल आणि 2 ऑक्टोबरला माझ्यासारख्या माणसालाही तुम्ही बोलवलंत आणि संडास साफ करायला सांगितला, तरी मी करेन श्रमदान म्हणून, डिग्निटी ऑफ लेबर म्हणून. पण माझ्यासारखी कोणीतरी डॉक्टरीन येईल का श्रमदान म्हणून मी आज प्रॉस्टिट्यूशन फुकट करते म्हणून सांगायला? नाही येणार ना. म्हणजे हे लेबर नाही आहे, हे फसवणं आहे, हे सुदिंग करणं आहे. मला वाटतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. शब्दछल करत माणसं कशा प्रकारे काय करायला लागतात हे आपण बघितलं पाहिजे. आणि जर एखादी मुलगी म्हणत असेल मी असं करते, माझी इच्छा आहे म्हणून मी करते, माणसाच्या इच्छा कशा बनतात? त्या प्रेसिडेंटच्या नाही बनणार, त्या प्राईम मिनिस्टरच्या नाही बनणार, त्या लोअर क्लासच्या बनणार. आणि माणसं ह्याच्यामध्ये म्हणून विचार कसे बनतात हे आपण बघितलं पाहिजे. एखादा माणूस स्वतः म्हणून बोलतो, तो 18 वर्षापेक्षा मोठा आहे म्हणून त्याचं जे बोलणं आहे ते त्याचंच आहे का? कारण जेव्हा हेल्पलेसनेस येतो, माझे परतीचे सगळे मार्ग बंद झालेले असतात आणि त्यावेळी मला तुम्ही विचारता की तुला काय करावंसं वाटतं, तेव्हा मी म्हणतो मला हेच करायचं आहे, कारण माझे परतीचे मार्ग बंद आहेत ना. तुम्ही विचार करा की जेव्हा पहिल्यांदा मुलगी इंडक केली जाते, 75% मुली 16 वर्षाच्या आतच इंडक केल्या जातात या वेशावर. 75% म्हणजे 3/4 मुली स्वतःहून येतात. मग कशा येत असतील ह्या? त्यांची पहिली जी स्टेज असते त्याला रेजिस्टन्स स्टेज म्हणतात. कोणत्याही गोष्टीची, तुम्ही कुठच्या ऑफिसमध्ये काम करायला गेला आणि तुम्हाला खडूस बॉस आला की तुम्ही रेजिस्ट करता आणि मग तुम्हाला माझ्यासारखे लोक सांगतात जुळवून घ्यायचं असतं, जुळवून घ्यायचं. सायकॅट्रिस्टचं काम तेच, जुळवून घ्या, ॲडॅप्ट करा. मग ॲडॅप्टेशनची स्टेज येते, रेजिस्टन्स नंतर येते ॲडॅप्टेशनची स्टेज. आणि ॲडॅप्टेशनच्या स्टेज नंतर एक दिवस आपण कोडगे बनून जातो आणि ॲक्सेप्टन्सची स्टेज येते. आणि ॲक्सेप्टन्सच्या स्टेजमधली एखादी बाई पुढे करून म्हणायचं, बघ ही म्हणते आहे की सगळ्यांची युनियन बनवा. येते लक्षात की आम्हाला प्रॉस्टिट्यूशन करायचं आहे. ती बोलणारच ना, कारण ती ॲक्सेप्टन्स स्टेजमध्ये गेली आहे. तिला तुम्ही जर पहिल्या रेजिस्टन्स स्टेजमध्ये रेस्क्यू केलात तर तुम्ही त्यांच्यासाठी भगवान असता. डॉक्टर किंवा कोणी जो रेस्क्यू करणारा भगवान असतो. पण शेवटच्या स्टेजमध्ये तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्यापेक्षा पिंप जवळचा असतो, ट्राफिकर जवळचा असतो. स्टॉकहोम सिंड्रोम नावाचा प्रकार आहे, गुगलवरून सर्च करून बघा. ओके, की तुम्हाला तुमच्यावरती तुमचं शोषण करणारा माणूसच तुम्हाला तुमचा जवळचा वाटायला लागतो. हे सायकोलॉजिकली कसं घडायला लागतं हे विचार करा. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे की माणूस एखादी गोष्ट बोलत असेल तर तो ती बोलण्यापर्यंत कसा पोचला. तुम्ही कधी विचार केला भडवा कसा बनतो? म्हणजे मी ज्या NGO बरोबर काम करायचो, ते NGO करतो ती अर्ज म्हणून, त्यांचं म्हणणं आहे आमची लॅबोरेटरी आहे, म्हणजे ही आमची संस्था ही लॅबोरेटरी आहे, आम्ही सगळं हे बंद करू शकणार नाही पण आम्ही काही गोष्टी सिद्ध करून दाखवतो. आणि त्याच्यामधलं एक आहे की जर प्रॉस्टिट्यूशनचा हा व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये ती मुलगी विक्टीम आहे, तर मग तीच घरवाली, तो भडवा हे कुठून येतात? विचार करा. सर्वसाधारणपणे रेड लाईट एरियामधल्या पुरुष मुलगा झाला तर त्याचं भविष्य भडवा होणं असतं, मुलगी झाली तर वेश्या होणं असतं. कसं होतं? 2 वर्षाचा 3 वर्षाचा तो मुलगा असतो
आई त्याला बाहेर काढते, गिऱ्हाईक घेते त्यावेळी. मग आईकडे येणारा काका तो थोडासा मोठा झाला की जा पळ, पान घेऊन ये, सिगार घेऊन ये, असं करून त्याला पाठवतो. उरलेले पैसे तुझ्याकडेच ठेव म्हणून सांगतो. काका जेवढे आईकडे येतील तेवढे पैसे मला जास्त मिळतात, मग आईकडे जास्त काका आले पाहिजेत. हे 3ऱ्या-4थ्या वर्षी घडायला लागतं. आणि मग माझ्या लक्षातच येत नाही मला त्याच्यामध्ये. म्हणून नीतिमूल्य तुमची वेगळी, त्यांची वेगळी. नीतिमूल्यसुद्धा सापेक्ष असतात. म्हणजे मी जेव्हा बघितलं की आईच मुलीला देवदासी बनवते, कारण तिला सुद्धा तिच्या आईने देवदासी बनवलेलं आहे. त्यामुळे विचार आपले कसे बनतात, गांधीने मला हे तपासायला शिकवलं की तुमचे विचार कसे बनतात हे तपासा. आणि जर तुम्हाला वाटतंय की हे विचार बदलायला पाहिजेत तर तुम्ही बोलत राहा, प्रचार करत राहा. आणि जर तुम्हाला बोलायचं असेल आणि प्रचार करायचा असेल तर लोकांच्या भाषेत बोलत राहा. आणि लोकांच्या भाषेत बोलणं मला खूप खूप आवश्यक वाटतं. जार्गन न वापरता मोठे मोठे शब्द. म्हणजे मी आमच्याच ह्याच्यावरती करतो, कम्युनिस्टांची पुस्तकं सगळी बघितली तर ती फार कठीण असतात. म्हणजे तुम्ही जर मॅनिफेस्टो जरी घेतलात जो 28 आणि 30 वर्षाच्या मुलांनी लिहिला होता, तो आजही वाचायला घेतलात तर 2 पानं वाचल्यानंतर तुम्ही थांबणार, इतका तो क्लिष्ट असतो. जर तुम्हाला लोकांपर्यंत तुमचे विचार पोचवायचे असेल तर तुम्हाला लोकांना भेटायला पाहिजे, त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे. आणि तुम्ही लोकांना निरुत्तर करून नाही चालणार, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केला पाहिजे. मला वाटतं की तुम्ही जर कन्व्हिन्स नाही करू शकलात तर तुमचा विचार त्यांच्यापर्यंत नाही पोचणार. आणि ह्याच्यासाठी आवश्यक आहे की आपण सोपं बोलणं. सोपं कसं बोलता येईल, कसं लोकांना हे करता येईल. मी आज भाषण देतोय, पण मी काही भाषण देणार म्हणजे तुम्ही माझं शाळेमध्ये मी चांगला होतो, मार्क बिर्क चांगले मिळवायचो, पण भाषणामध्ये मला कधीच पुरस्कार मिळाला नाही. लिहिण्यामध्ये सुद्धा मला कधी कोणी ॲप्रिशिएट केलं नाही. म्हणजे नाही, माझं त्या आमचं मॅगझिन निघतं वार्षिक नवा विद्यार्थी म्हणून, 10वीपर्यंतच्या याच्यामध्ये, 12वीपर्यंतच्या याच्यात माझा एकही लेख त्याच्यामध्ये छापला गेला नाही. पण मग मला लिहायला केव्हा यायला लागलं की जेव्हा मी चळवळीमध्ये आलो आणि त्या चळवळीमध्ये काम करता करता मला लक्षात यायला लागलं की समोरच्या माणसांना समजेल असं आपण लिहायला पाहिजे. तर आपली गोष्ट दुसऱ्याला पटवून देण्यासाठी लिहायला पाहिजे. मला माहिती नाही वेळ होत आला का, माझा वेळ होऊन गेला काय? हां सॉरी. ते आता उठून जायला लोक लागलीत, म्हणजे मी आटोपतं घेतलं पाहिजे. शेवटचा एक मुद्दा सांगतो. त्यांनी चिठ्ठी लिहायला घेतल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की ते मला बहुतेक ते मलाच पाठवतात नाही. ओके. तुम्ही तुमच्या मुलांना कोण करू इच्छिता? ती कोण होतील हे नाही माझ्या हातात, म्हणजे ते हे आपल्या हातात नाही, पण तुम्ही तुमच्या मुलांना कोण करू इच्छिता? कारण हे खूप महत्त्वाचं आहे. मला जे वाटतं, कारण मी कार्यकर्त्यांच्या बाबतीत बघतो आणि मलाही लोक सांगतात की तुम्ही तुमच्या मुलीवरती अन्याय करता. जर मी मेडिसिन सोडून सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आलो आणि मला लक्षात आलं की सामाजिक आरोग्य जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत मी अँटी डिप्रेसंट देऊन लोकांना ठीक करू शकत नाही, हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी इथे आलो. आणि मला असं लक्षात आलं की सोशो इकॉनॉमिक बद्दल, समाजातल्या बऱ्याच गोष्टींचा बदल, हा बदल व्हायला पाहिजे. तर मी माझ्या मुलीला डॉक्टर करण्याचा विचार करावा की सामाजिक कार्यकर्ते बनवण्याचा विचार करावा? तुम्ही देत नाहीत उत्तर, मीच सांगतो. माझं उत्तर आहे सामाजिक कार्यकर्ते बनवण्याचा मी विचार केला पाहिजे. मी जेव्हा ती माझी मुलगी 2.5 वर्षाची झाली, लोकांनी विचारायला सुरुवात केली, तुम्ही तिला शाळेत नाही घालत? म्हटलं अहो लहान आहे ती. नाही 2.5 वर्ष मॉन्टेसरी काय ते घेतात, KG मध्ये घेतात. मी म्हटलं नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवत असताना माझा विचारही हा होता की तिला फक्त मातृभाषेतून शिकवावं असं नाही. शाळेत असताना तुम्ही जेव्हा तुमच्या सोबत्यांच्या बरोबर, म्हणजे जिथं वेगवेगळ्या वर्गाची मुलं येतात, कामगार वर्गाची मुलं येतात, त्यांची परिस्थिती माझ्या मुलीला कळली पाहिजे. ते महत्त्वाचं शिक्षण आहे. जर तिच्या मनामध्ये करुणा नाही तयार झाली तर तिचं सगळं शिक्षण फुकट आहे. म्हणजे गांधी असं म्हणतात की शिक्षण नीतीचं शिक्षण ना. जर आम्ही नीती देऊ शकलो नाही, नीती म्हणजे मी व्यवस्थित राहीन आणि मग तुम्हाला सांगेन असं वागायचं तसं वागायचं, ही नीती नाही. मी तुमच्यासारखंच जीवनानं भिडेन आणि ते भिडत असताना जे प्रसंग माझ्यावरती येतील, कारण नीतिमत्ता सगळं व्यवस्थित असताना सांभाळता येते, पण अडचणीच्या वेळी आम्ही नीतिमत्ता कशी सांभाळू, मला वाटतं त्याचं ट्रेनिंग माझ्या मुलीला असायला पाहिजे. त्यामुळे माझ्या डोक्यात आहे की माझ्या मुलीने शिकून डॉक्टर होण्याची गरज नाही. माझ्या मुलीने शाळेत जायला पाहिजे, कारण सोशलायझेशन होतं. सोशलायझेशन बरोबर तिला बाकीच्या माणसांच्या जे काही प्रॉब्लेम आहेत ते कळायला लागतात.
आणि ती कार्यकर्ती व्हावी, तिने विचार करावा, तिने करुणामय व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी इथं आटोपतं घेतो. बऱ्याच गोष्टी मी बोललो, मला वाटतं मी विषय सोडून बोललेलो नाही असं मी माझं मीच म्हणतो. आणि जे मला असं वाटलं की जीवनामध्ये आवश्यक आहे ते मला जे वाटलं ते सांगण्याचा ही संधी मी घेतली. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो. आयोजकांनी रिस्क घेतली कारण ते मला ओळखत नव्हते, तरीसुद्धा त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. शेवटी एकच मुद्दा सांगतो की आपली लाईफस्टाईल खाली आल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. हा गांधीचा एकमेव संदेश आहे जो मला वाटतो. धन्यवाद.